हॅलो, नमस्कार. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आय होप आवाज माझा सर्वांना येत असेल. येस. सो वेलकम, वेलकम, वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या 6व्या दिवसामध्ये. आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल, जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी. गुड, गुड, गुड. थँक्यू. येस. सो नेहमीप्रमाणे जो शेवटचा दिवस असतो तो शेवटचा नसतो. कधी कधी किंवा बऱ्याचदा किंवा नेहमीच ती एक नवी सुरुवात असते. राईट? येस, नो? है ना? सो शेवट हा नेहमी शेवट नसतो. बऱ्याचदा ती एक नवी सुरुवात असते. आणि आजही आपल्या जीवनाची, आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात आपण करणार आहोत. नक्कीच पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण बघणार आहोत, ऐकणार आहोत आणि त्या समजूनही घेणार आहोत. पण तत्पूर्वी मला सर्वांना हे सांगायचं आहे, की ज्यांना म्हणजे अजून तुमच्याकडे वेळ आहे, एक 10 ते 15-20 मिनिटं आहेत तुमच्याकडे. सो बी कम्फर्टेबल, जिथं तुम्ही व्यवस्थित बसू शकाल आणि व्यवस्थित तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत तुम्ही दिसाल असं तुम्हाला बसायचं आहे. 15 ते 20 मिनिटाचं सेशन त्याच्या आधी आहे. आफ्टर दॅट आपण जम्प करणार आहोत तुमच्या दीक्षेकडे. ठीक आहे. सो अप्रॉक्सिमेटली अर्धा तास तरी त्याला कदाचित लागेल. ठीक आहे. सो बी रेडी. तोपर्यंत बसायचं आहे व्यवस्थित आपल्या जागेवर. काल ज्या लोकांनी डिसिजन घेतलेला आहे, काल ज्या लोकांनी एक निर्णय घेतला आहे त्यांच्या लाईफमध्ये, त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. ओके. त्यामध्ये बरेचसे लोक आता मी सर्वांचे नाव नाही घेऊ शकत, पण थँक्यू सो मच की तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला. पहिली गोष्ट, त्याच्याही आधी तुम्ही स्वतःवर विश्वास दाखवला, ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही निर्णय घेतला. तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे, डेफिनेटली कुठलाही निर्णय जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतो, कुठलाही, आय एम टेलिंग यू अगेन, कुठलाही निर्णय जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतो, तर तो निर्णय नेहमीच आपल्या आयुष्याला बदलत असतो. बऱ्याचदा त्या गोष्टी आपल्याला दिसतात, कधी दिसत नाही. पण ज्यांनी कोणी तो निर्णय घेतला आहे त्यांच्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. बऱ्याच लोकांनी ॲपसुद्धा डाउनलोड केलेलं आहे. अजून काही लोकांनी ॲप डाउनलोड केलेलं नाही आहे. सो आय रिक्वेस्ट की तुम्ही ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये भरपूर सारे कोर्सेस येणार आहेत अजून. आता त्याच्यामध्ये काम चालू आहे. सो तुम्ही ते डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. सो त्याची लिंक मी देईलच तुम्हाला, तशी ग्रुपमध्ये दिलेली आहे. ओके. आणि मी तुम्हाला चॅटबॉक्समध्ये पण देईल. सो तुम्ही ते ॲप डाउनलोड करून ठेवा. तिथे 2 कोर्सेस आता आहेत. एक आहे तुमचा रेकी, जो तुम्ही आता करताय तो कोर्स, त्याच्या रेकॉर्डिंग्स. आणि एक आहे ग्रॅटिट्यूडचा कोर्स, जो की मी तुम्हाला सांगितलं होतं, विच इज अवेलेबल फॉर यू इन जस्ट ₹99. त्याच्यामध्ये काही व्हिडिओ अपलोड झाले, काही होत आहेत, पण आज सायंकाळपर्यंत सगळे होतील, तर तुम्हाला ते तुम्ही बघू शकता. ओके. आणि इट इज नॉट अ कंपल्सरी, बट इफ यू वॉन्ट यू कॅन बाय. इफ यू डोंट वॉन्ट यू जस्ट डाउनलोड द ॲप अँड एन्जॉय अदर कोर्सेस. ठीक आहे. जे काही कोर्सेस तिथे, कारण की खूप सारे फ्री कोर्सेस घेऊन येणार आहोत, जसं पब्लिक स्पीकिंग आहे, सेल्फ लव्ह आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. असे खूप सारे कोर्सेस असतील जे की कम्प्लिटली फ्री असतील, नो चार्जेस. ठीक आहे. सो यू जस्ट एन्जॉय दोज कोर्सेस. सो ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा. ज्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओज येत आहेत रोज, ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण तिथेही भरपूर सारे व्हिडिओज आपण टाकणार आहोत वेगवेगळ्या माध्यमातून. तर तिथूनही तुम्हाला एक, कारण की एक बघा, लक्षात घ्या, आपण एक फोन विकत घेतो, आपण एक मोबाईल, राईट? तो विकत घेतो आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी रेग्युलरली कराव्या लागतात. काय? कोणी सांगेल का? एक तर रिचार्ज करावं लागते तुम्हाला सिम कार्डचं. दुसरं काय करावं लागते, की फोन तुम्हाला रोज डेली चार्ज करावा लागतो. सो तसं स्वतःलाही आपल्याला चार्ज करत राहावं लागणार आहे. तर त्यासाठी हे काही तुम्हाला रिचार्ज पॉईंट्स देत आहे. ॲप आहे, यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम प्रोफाईल आहे. सो डेफिनेटली तुम्ही कुठं ना कुठं कनेक्टेड राहाल त्या एनर्जीशी, त्या लोकांशी. तर तुम्हाला त्या गोष्टी पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येतील. आणि समोर जर का येत राहतील, तर तुम्ही काहीतरी त्यामध्ये भाग घ्याल किंवा त्याचा पार्ट बनाल. कारण असं म्हणतात की आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. जर का एखादं पुस्तक खूप चांगलं आपल्या घरी आहे, पण ते जर का आपल्या समोर नाही आहे, तर मे बी आपण ते 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, मे बी लाईफ टाईम कधीच वाचणार नाही. पण तेच जर का आपल्या टेबलवर आहे, तर कधीतरी इच्छा होईल, कधीतरी आपण ते वाचू, कधीतरी आपण ते 2 पेज का होईना, पण आपण ते उघडून बघू. म्हणून या गोष्टींच्या टचमध्ये राहणं, संपर्कात राहणं, हे फार गरजेचं असते. जस्ट अ मिनिट. ओके, ओके, ओके. हो, हो, हो. हो, हो, हो. 1 मिनिट, 1 मिनिट. ठीक आहे, काय हरकत नाही. सो आता म्यूट झालेले आहे सर्व. ठीक आहे. सो चला, आजच्या सेशनची आपण सुरुवात करू. आज एक महत्त्वाचा विषय, जो की जवळजवळ सर्वांच्याच लाईफमध्ये फार महत्त्वाचा आहे, पण त्याच्याबद्दल बोलण्यासाठी बरेचसे लोक घाबरतात. हे मी नेहमीच बघितलेलं आहे. आणि का घाबरतात मला हे समजत नाही, जेव्हा की ते सर्वांची गरज आहे, पण तरीही घाबरतात. जेव्हा मी विचारतो की गरज आहे का बाबा त्या गोष्टीची, तेव्हा बरेच लोक डायरेक्टली ती गोष्टची गरज आहे मला असं म्हणत नाही,
पण गरज असतेच कुठं ना कुठं. सो त्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत, जो की आपल्या अगदी जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्याला कसं आपण एक मित्र बनवू शकतो, त्याला कसं आपण जवळ आणू शकतो, याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. सो बी रेडी. आर यू ऑल रेडी गाईज? एव्हरीबॉडी शो मी युअर हँड. गुड 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 गुड. ओके, चलो. सो लेट स्टार्ट द सेशन. चलो. सो 3 नीड्स ऑफ लाईफ हा आपला आजचा विषय असतो, 6व्या दिवसाचा, शेवटच्या दिवसाचा. आपण रेकी शिकलो, ठीक आहे, किंवा शिकत आहोत, आपण त्या प्रॅक्टिसमध्ये आहोत. नक्कीच आपण त्या रेकीला एका वेगळ्या लेवलवर आता घेऊन जाऊ. एक 10% एनर्जी आपल्यामध्ये ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होईल आजपासून. आणि आपण पुढचे 7 दिवस त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. त्याच्याबद्दलही खूप साऱ्या गोष्टी आरती मॅडम तुम्हाला शेअर करतीलच नंतरच्या सेशनमध्ये. आणि त्याला आपण आपल्या जीवनाचा भाग बनवणार आहे आता. पण तत्पूर्वी काही गोष्टी, जे क्लॅरिफिकेशन, ज्याला मी म्हणतो की एम्प्टी युअर सेल्फ, खुद को खाली करना बहुत जरुरी है. कारण बरेचसे बिलीफ्स, बऱ्याचशा गोष्टी आपण घेऊन आलेलो आहे मागच्या काही वर्षांपासून, जेव्हापासून आपला जन्म झाला, राईट. बऱ्याचशा गोष्टी आपल्या अजूनही आतमध्ये आहेत. आणि हे सोडणं एवढं सोपं नसते, लक्षात घ्या. प्रॅक्टिकली हे तुम्हीही मान्य कराल की इतकं सोपं नसते ते, की कोणी म्हटलं आणि त्या गोष्टी निघाल्या. असते का बरं? सांगा बरं जरा चॅट बॉक्समध्ये, असते का सोपं? येस नो? सोपं नसते ते एवढं. तुम्ही जर का खरोखर मनापासून विचाराल तर इतकं सोपं नसते. पण प्रयत्न केल्याने ते होऊ शकते. प्रयत्न जर केला तर त्या गोष्टी होऊ शकतात. कुणाचा तरी बद्दल राग आहे, कुणाच्याबद्दल ईर्ष्या आहे, कुणाच्याबद्दल काहीतरी आहे, ह्या गोष्टी निघतात. पण त्यासाठी खूप सारे प्रयत्न करणं ही गरजेचं असते, राईट. तो त्याच्यातला एक छोटासा प्रयत्न आहे हा 6 दिवस, म्हणजे हा त्यातला एक छोटासा प्रयत्न आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो काही लोक तर म्हणतात की चेंज युअर लाईफ इन 2 आवर्स, 5 आवर्स. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, हाऊ? जो जिंदगी पिछले 35 साल से एक इंसान जी रहा है, या 30 साल से जी रहा है, या 40 साल से जी रहा है, उसे तो 2 घंटे में कैसे बदलेगा मेरे भाई? पॉसिबल नाही आहे. बरोबर आहे की नाही? पॉसिबल नाही, कठीण आहे. पण ऍटलिस्ट एक छोटासा प्रयत्न नक्की आपण करू शकतो. ठीक आहे. ओके. एक छोटासा प्रयत्न करू शकतो, आणि तो प्रयत्न म्हणजेच हा 6 दिवसाचा क्लास आहे. आज मी कपडे पण हिरवे घातलेले आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला अडचण होऊ शकते, कारण हे मागचं बॅकग्राऊंडही हिरवं असते, तर ते थोडंसं. पण डोंट वरी अबाउट दॅट. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या बोलण्याकडे. ठीक आहे. चला तर सुरुवात करू. 3 नीड्स ऑफ लाईफ. व्हॉट आर द 3 नीड्स ऑफ लाईफ? काय वाटते तुम्हाला? काय गरजा आहेत माणसाच्या लाईफमधल्या? टाईप इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. चॅटबॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. काय गरजा आहेत माणसाच्या लाईफमधल्या? बेसिक गरजा काय आहेत, किंवा गरजा काय आहेत? टाईप इन द चॅटबॉक्स. चॅटबॉक्समध्ये लिहा काय गरजा आहेत माणसाच्या आयुष्यातल्या. मनी आहे, शेल्टर आहे, हाऊस, कार, मनी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. हॅपी, हॅपी की तुम्ही चांगलं टाईप करताय. अन्न, पैसा, फूड, क्लोथिंग, अन्न, वस्त्र, निवारा, फिजिकल, मेंटल हेल्थ, मेंटल माइंड, पीस, हेल्थ. ओके. फूड, होम, क्लोथ्स, रोटी, कपड़ा, मकान, पीस, लव, हॅपीनेस, खाना, पैसा, फूड, हाऊस, मनी. ओके ओके ओके. गुड गुड गुड. ठीक आहे, रुक जाओ अभी. जेव्हा तुम्ही या क्लाससाठी फॉर्म भरला होता फेसबुकवर, तुमच्या लक्षात आहे का? जेव्हा तुम्ही फेसबुकवर या क्लाससाठी फॉर्म भरला होता, तेव्हा एक प्रश्न होता तिथे. तो प्रश्न हा होता की वाय यू आर लर्निंग रेकी? तुम्ही रेकी का शिकत आहात? आणि त्या प्रश्नांचे उत्तर आम्ही वाचत असतो. त्याच्यामध्ये मॅक्सिमम ठिकाणी हे उत्तर असते की, म्हणजे 3 ते 4 उत्तर कॉमन असतात. ते काय असतात ते सांगतो मी तुम्हाला. सेल्फ हिलिंगसाठी किंवा परिवाराच्या हिलिंगसाठी हे असते उत्तर. दुसरं उत्तर असते की स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी. तिसरं उत्तर असते की माझ्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी, रिगार्डिंग मनी, रिगार्डिंग रिलेशनशिप, रिगार्डिंग व्हॉट एव्हर. सोप्या भाषेत, लार्ज मध्ये जर बघितलं तर अडचणी, राईट, ते दूर करण्यासाठी, किंवा लाईफमधले जे प्रॉब्लेम्स आहेत, ओके, ते दूर करण्यासाठी. असं काहीतरी असते जनरली. जेवढे पण आमच्याकडे फॉर्म येतात, 600, 700, 800, 800 फॉर्म येतात प्रत्येक आठवड्याला, त्यामध्ये कॉमन जर बघितलं तर हेच एक आहे. ओके. पण त्याच्यामध्ये हे एक आन्सर मला कधी दिसलं नाही, किंवा दिसलं तर फार कमी दिसलं, की स्वतःला बदलण्यासाठी. बघा, आयुष्य बदलणे आणि स्वतःला बदलणे या दोन दोन वाक्यामध्ये फरक आहे ना? येस नो? फरक आहे. आयुष्य म्हटलं म्हणजे तरी ते थर्ड पार्टी झाली. तुम्ही स्वतः. सब कुछ कहाँ से शुरू होता है? पहिल्याच दिवशी सांगतो मी, आय. एव्हरीथिंग इज स्टार्ट फ्रॉम दी आय. ठीक आहे. सो 3 गरजा जनरली मी हा जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा हेच उत्तर येते, जे उत्तर तुम्ही दिलेलं आहे, आणि ते उत्तर एकदम बरोबर आहे तुमचं. तुम्ही कुठंच चुकलेलं नाहीये. ते उत्तर आहे रोटी, कपडा और मकान. ह्या बेसिक गरजा आहेत माणसाच्या. कोणत्या कोणत्या आहे? रोटी, कपडा और मकान. माणसाला घालायला चांगले कपडे पाहिजे, माणसाला एक राहायला घर पाहिजे, आणि 2 वक्त का खाना मिल जाए तो ठीक है. लेकिन जिन लोगों के पास ये चीजें है, ज्यांच्याकडे ह्या गोष्टी आहेत,
त्यांच्या अजून 3 गरजा असतात. कोणत्या असतात सांगा बरं? की समजो आपके पास अभी रोटी है, कपडा है, मकान है. ऑब्व्हियसली ते आहे म्हणूनच तर तुम्ही मोबाईलवरून जॉईन करून हे सेशन ऐकताय ना? येस नो? ते आहे. पण आता काय? याच्या पुढे काय? ह्याच्या पुढच्या आणखी 3 गरजा असतात, जे की इतक्या लोकांसोबत, लाखो लोकांसोबत काम केल्यानंतर, त्यांना प्रश्न विचारल्यानंतर, त्यांना त्यांच्याशी बोलल्यानंतर मला असं समजलं की मोटा-मोटी और 3 चीजें होती है जो इंसान को जिंदगी में चाहिए. वो कौन सी है मोटा-मोटी? उसमें सबसे पहले नंबर पे है रिलेशन्स. सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे रिलेशन. नातेसंबंध माणसाला चांगले पाहिजे. मग ते नातेसंबंध कोणाही सोबतचे असतील. ते घरच्यांसोबतचे असतील, ते आई-वडिलांसोबतचे असतील, पती-पत्नीचे असतील, मित्रांचे असतील, बॉस आणि कलिगचे असतील, बिझनेस पार्टनरचे असतील. संबंध, नातेसंबंध हे चांगले पाहिजे माणसाला. जर का त्यानंतर आणि दुसरा जो विषय आहे तो आहे करिअर. जे काही तो काम करतोय, कोणी जॉबमध्ये असेल, कोणी बिझनेसमध्ये असेल, कोणी हाऊस मेकर असेल, घर सांभाळत असेल, तो पण खूप मोठा जॉब आहे, राईट? मला तर वाटते सर्व सर्व जॉबच्या वरचा जॉब म्हणजे हाऊस मेकिंग आहे, की घर सांभाळते बाबा. तू काय करते? तुम्ही घर सांभाळते. खूप मोठी गोष्ट आहे ते, घर सांभाळणे, है ना? खूप, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सो त्या करिअरमध्ये म्हणजे जे काही काम करतोय मी त्याच्यामध्ये यश किंवा त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन किंवा त्याच्यामध्ये ॲप्रिशिएशन हे पाहिजे असते, राईट? आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट असते पैसा. हीच ती गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मी म्हणत होतो मगाशी, की गरज खूप लोकांना असते किंवा प्रत्येकाला असते. पण याच्याविषयी लोक बोलत नाही किंवा बोलायला घाबरतात, किंवा त्यांना असं वाटतं की मी जर बोललो तर लोक मला लालची म्हणतील का, लोक मला, म्हणजे बरेचसे अशा गोष्टी असतात. बिलीफ्स, हे काय आहे? आपली बिलीफ सिस्टम आहे. कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं आहे की ज्यादा पैसे वाला कैसा रहता है, 2 नंबर का रहता है, ऐसा रहता है, वैसा रहता है. खूप 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 गोष्टी ऐकल्या आपण. आणि ते बिलीफ्स आपण लवकर सोडू शकत नाही किंवा तोडू शकत नाही. जसं मी सांगितलं की मागच्या 35, 40, 50 वर्षापासून आपल्यावर ज्या काही गोष्टी होत आल्या, त्या एकदम काही 6 तासात काही सुटणार नाहीत त्या गोष्टी. पण त्याची एक सुरुवात नक्कीच होऊ शकते. त्याची एक सुरुवात नक्कीच होऊ शकते. सो हे तिसरा जो पॉइंट आहे, पैसा, याच्यावर आपण आज जास्त डिस्कस करणार आहोत. पण बिफोर दॅट एक सर्व्हे झाला होता कुठल्या तरी कंट्रीमध्ये, आणि त्या कंट्रीमध्ये त्यांना त्या सर्व्हेमध्ये असं आलं होतं की जो जगातला अतिशय खुश माणूस आहे किंवा आनंदी माणूस आहे, त्याच्याकडे अशी कुठली गोष्ट असेल की ज्याच्यामुळे तो इतका आनंदी आहे. हा जेव्हा सर्व्हे झाला होता तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ती गोष्ट म्हणजे पैसा असेल, ती गोष्ट म्हणजे ऐशो आराम असेल, ती गोष्ट म्हणजे खूप मोठ्या मोठ्या वस्तू किंवा फिजिकल काही गोष्टी असतील. पण त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं होतं की ती गोष्ट होती नातेसंबंध. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नातेसंबंध चांगले असतात, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळे रिलेशन्स चांगल्या पोझिशनवर, चांगल्या स्थितीमध्ये असतात, तो व्यक्ती सर्वात हॅप्पी व्यक्ती असतो या जगामध्ये. आणि तुम्ही बघा, जेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर चालू असतात, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. तुमच्या घरी जर का लग्न असेल किंवा तुमच्या घरी एखादा हे असेल, काय म्हणतात त्याला, एखादं काही प्रोग्राम असेल, त्यावेळी जेव्हा सगळेजण तुमच्या घरी येतात, तुमचे नातेवाईक, तुमचे भाऊ बहिणी वगैरे, त्यावेळेसचा माहोल आठवा कसा असतो. त्यावेळी तुम्ही एक्स्ट्रा एनर्जीमध्ये असता की नाही? येस नो? असता की नाही? आठवतं का तुम्हाला? येस नो? आठवा जरा एखादा वेळ. त्यावेळी जर तुम्हाला रोज 10 वाजता भूक लागत असेल, जेवण 10 वाजता लागत असेल, तर त्या दिवशी गप्पांमध्ये कधी 12 वाजतात तुम्हाला समजत नाही. तुम्ही दररोज जर का 11 वाजता झोपून राहणारे व्यक्ती असाल, पण त्या दिवशी कधी 2 वाजतात तुम्हाला समजत नाही. याचा अर्थ काय माहिती आहे का? ऐका, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. याचा अर्थ काय माहित आहे? आपण माणसं आहोत आणि माणसाळलेले प्राणी आहोत आपण. आपल्याला माणसांमध्ये राहायला आवडते, येस और नो? हा, पण आजकाल काय झालंय, आपण एकटं व्हायला लागलोय, है ना? एकांत आणि एकटेपणा हा विषय आरती मॅडम सांगतात समजून. तर एकांत हा वेगळा भाग आहे, पण एकटेपणा हा वेगळा भाग. पण आपण एकटेपणाकडे चाललोय आता, येस नो? एक घर में 4 लोग बैठे हैं, चारों के हाथ में फोन्स है, सगळेजण आपापल्या धुंदीत आहेत, है ना? असं झालंय. सो जेव्हा आपण त्या माणसांशी कनेक्ट होतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्यासोबत होतात, तेव्हा त्या गोष्टी आपल्याकडे येतात. ठीक आहे? सो मेन मुद्दा हा आहे की रिलेशन्स ज्याच्या लाईफमध्ये चांगले आहेत, तो अगदी आनंदी आहे त्याच्या जीवनामध्ये. ठीक आहे? ओके. सो आज एक मॅजिक फॉर्म्युला तुम्हाला मी पैशाबद्दल देणार आहे, की पैसा जर का तुम्हाला अट्रॅक्ट करा, किती लोकांना पैसा अट्रॅक्ट करायला, पहिले हे सांगा मला चॅट बॉक्समध्ये. सांगा बिंदास्त. टाईप मी इन द चॅट बॉक्स, हाऊ मेनी पीपल वॉन्ट मनी, मोर मनी इन युअर लाईफ. आता इथे एक क्लॅरिफिकेशन देतो मी अजून, एक क्लॅरिफिकेशन देतो. एका प्रोग्राममध्ये
आय थिंक कोल्हापूरला होता की हैदराबादला होता, मला एक्झॅक्ट आठवत नाही. पण एक प्रोग्राम होता आणि तिथे मी हा प्रश्न विचारला, हाऊ मेनी पीपल वॉन्ट मनी. तर काही लोकांनी हात वर केले. ऐका लक्ष द्या. एक सिनियर व्यक्ती होते, 60-65 वर्षाचे असतील ते, मे बी 60चे तर असतीलच ते. त्यांनी हात वर केला आणि मला वाटलं की त्यांना काहीतरी बोलायचं आहे. मी म्हटलं येस सर, बताइए, बोलिए. ते बोलले की हमने पैसा बहुत कमा लिया, अभी हमें पैसा नहीं चाहिए. उत्तर बरोबर होतं. पण मी त्यांना म्हटलं की सर, पैसा तो आपने खुद के लिए कमाया ना, अभी लोगों के लिए क्या करना है आपको. स्वतःसाठी कमावलं तुम्ही, स्वतःचं घर बांधलं, गाड्या घेतल्या, मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी उभ्या केल्या, सगळं केलं. नाऊ व्हॉट. जस्ट हे, हा पैसा आला कुठून? सोसायटीमधून आला, समाजातून आला, तुम्ही काहीतरी प्रॉडक्ट सेल केलं असेल कुठून तरी, तिथूनच आला ना हा पैसा. म्हणजे लोकांकडून आला हा पैसा. येस नो, राईट, बरोबर आहे. थोडा विचार केला तर पैसा कुठून आला? लोकांकडून आला. मग आता त्या समाजाला काही देणं लागतो की नाही आपण वापस? येस नो, वापस देणं आपलं काम आहे ना. मग आता जर माझं पोट भरलं तर मी दिलं पाहिजे की नाही? दिलं पाहिजे की नाही? तर मी त्यांना हे म्हटलं की सर, आपने अभी आप ये शुरू करो. सेशन झाल्यावर, 60 वर्षाचं वय होतं त्यांचं काय, ते पूर्ण एक दिवसा सेशन होतं. सेशन झाल्यावर तो व्यक्ती माझ्याकडे आला 5 ते 6 तासांनी, 6 तासानंतर. आणि ते सर मला बोलले की, गुजरातवरून होते ते आय थिंक. ते मला बोलले की मैंने कभी इस बारे में सोचा ही नहीं जो आपने आज बताया. इट वॉज अ लाइक एनलाइटमेंट मोमेंट फॉर मी, की अरे हां यार, ऐसा भी हो सकता है. करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे त्यांच्याजवळ. अँड नाऊ ही हॅज स्टार्टेड अ फाउंडेशन. एक विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक फाउंडेशन चालू केलं आणि त्याच्या माध्यमातून ते आता खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, कारण त्यांना पैशाची गरज तर नव्हतीच. पण ते बोलले की पैसा माझ्याकडे एवढा येत आहे, तर आता त्याला मला समजत नाही कुठे कुठे इन्व्हेस्ट करू, काय 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 करू. सो अपार्ट फ्रॉम युअर सेल्फ, जेव्हा तुम्ही या जगाला बघायची सुरुवात करता, त्यावेळी ऍक्च्युली तुम्ही त्या हायर व्हायब्रेशनमध्ये किंवा त्या हायर लेवलवर तुम्ही जाता. ग्रँड मास्टरमध्ये जेव्हा तुम्ही आता लेवल 2 लेवल 3 करणार आणि त्यानंतर मास्टर ग्रँड मास्टर करणार, त्या ग्रँड मास्टरमध्ये एक विषय असतो. त्याचं फक्त मी एक नाव सांगतो तुम्हाला. त्या विषयाचं नाव आहे क्रिएट अ बिगर प्रॉब्लेम. काय असतो? क्रिएट अ बिगर प्रॉब्लेम. हमारे जिंदगी में छोटे छोटे प्रॉब्लेम है. सर माझ्याकडे पैसा नाही, सर माझी बायको अशी वागते, सर माझा नवरा तसं करतो, सर असं होते, सर तसं होते. अबे इससे बड़ा देखो यार, इससे बड़ा देखो. लोगों की जिंदगी में बहुत बड़े बड़े प्रॉब्लेम है. त्याच्यावर काहीच नाही पाहिजे आपल्याला. काय पाहिजे आपल्याला? एक चांगला सुखी परिवार. काय पाहिजे आपल्याला? एक चांगली हेल्थ. काय पाहिजे आपल्याला? थोडासा पैसा, जेणेकरून आपले पुढचे 2 4 6 महिने निघाले पाहिजे. राईट. आणि एक चांगलं राहायला घर. चांगलं म्हणजे सो असलं तरी चालते, फक्त ज्या घरात शांती असली पाहिजे. नाहीतर 10 करोडचं घर घेऊन काही उपयोग नाही. चांगले मुलं, ज्यांच्यावर चांगले संस्कार केले आपण. नाहीतर आजकाल मुलांच्या जवळ, त्यांच्या मोठ्या मोठ्या घरात फक्त 2 आई वडिलांसाठी जागा नाही आहे. आहे की नाही अशी परिस्थिती? आहे की नाही? तुम्हाला माहित आहे ना? बस इतना ही चाहिए. ते जर का तुम्हाला वृद्धा वयात, जर का वृद्धाश्रमात ठेवायला निघाले, याचा अर्थ आपल्या संस्कारात काहीतरी चुकलं है ना. कुछ तो कमी रह गई. हेच पाहिजे आपल्याला. ह्याच्यावर काही नाही पाहिजे एका माणसाला. राईट. लेट्स कम टू द टॉपिक. सॉरी फॉर दिस. पण हे पण गरजेचं होतं. कारण कसं आहे माहिती आहे का, डोळे बंद करून जगत आहोत आपण आयुष्य. ते उघडायची वेळ झालेली आहे आता. उघडा, बघा. बस खुद के लिए जी रहे हम जिंदगी. खुद के बाहर झाको थोड़ा सा. खुद के अंदर भी झाको और बाहर भी झाको. आणि त्या त्या प्रवासात जेव्हा तुम्ही जाल ना, तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम फार छोटे वाटतील. फारच छोटे. स्वतःबद्दल तुम्ही विचारच नाही करणार की हात दुखते की पाय दुखते की पाठ दुखते की पोट दुखते. आठवणारच नाही तुम्हाला. कारण पर्पज तेवढा मोठा असेल आयुष्याचा. तो पर्पज शोधणं. तुमचं वय काही असू द्या, काही फरक पडत नाही. काय 60 वर्षाचे जरी तुम्ही असाल इथं बसलेले, तरीही अजूनही पर्पज आहे लाईफमध्ये. ठीक है. सो चलो आगे बढ़ते हैं आज और जानते हैं एक मॅजिक फॉर्म्युला पैशाबद्दल. जनरली मी जेव्हा पैशाचा विषय काढतो किंवा मी जेव्हा पैशाबद्दल बोलतो लोकांना, तर 3 गोष्टी येतात माझ्या कानावर.
3 गोष्टी. मी जेव्हा म्हणतो की बाबा खुद में इन्व्हेस्ट करो, स्वतःवर इन्व्हेस्ट करा. चांगले कपडे, चांगला मोबाईल, चांगली गाडी, चांगलं घर हे गरजेचं आहे 100%. पण त्या सगळ्या चांगल्या गोष्टी येण्यासाठी तुला पहिले चांगलं बनणं गरजेचं आहे. स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. स्वतःला तुला मोठं करणं गरजेचं आहे. किंवा स्वतःची माइंडसेट वाढवणं गरजेचं आहे. अपग्रेड करणं गरजेचं आहे. त्याच्यात तेव्हा जेव्हा कधी मी सांगतो लोकांना की बाबा सर्वात पहिले काय थॉट येतो, पैसा म्हटलं की सर्वात पहिले काय येते डोक्यात, तर जनरली मला 2 गोष्टी लोक सांगतात. पहिलं असते की सर, पहिलं येते की माझ्याकडे पैसा नाही आहे. आणि दुसरं येते की सर मला पैशाचा प्रॉब्लेम आहे. तुमच्याही सोबत हे होते का? येस नो? तुमच्याही सोबत हे होते का? किती लोकांसोबत होते? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांसोबत होते? होते ना? राईट. आता मी तुम्हाला सांगतो माझ्याही सोबत हे होत होतं. कधी? 2017-18 मध्ये. 17-18 मध्ये माझ्यासोबत हे होत होतं की पैसा म्हटलं की मला असं वाटायचं की अरे यार अपने पास तो है ही नाही. 2017 मध्ये मी एक व्हिजन बोर्ड बनवला होता. ऐकून घ्या, मी काय सांगतो खूप महत्वाचं आहे. एक व्हिजन बोर्ड बनवला होता आणि त्या व्हिजन बोर्डवर असं लिहिलं होतं की मला 1 लाख रुपये सेव्ह करायचे. किती? 1 लाख रुपये सेव्ह करायचे एका वर्षामध्ये. माझ्या गुरुने मला सांगितलं की बाबा तू 1 लाख रुपये पर डे कमवू शकतो. मी म्हटलं अरे सर काही सांगता तुम्ही, असं होऊ शकत नाही. आपल्या लिमिट्स काय आहे हे आपल्याला माहित नाहीये. आपल्यामध्ये किती शक्ती आहे हे आपल्याला माहित नाहीये. आपण स्वतः स्वतःला हील करू शकतो विदाऊट मेडिसिन, हे पण आपल्याला माहित नाहीये. कारण आताच्या ह्या जगामध्ये आणि आताच्या या लाईफस्टाईलमध्ये आपण एवढं रुळलो आहेत, बाय चॉईस और बाय डिफॉल्ट. कधी कधी बाय चॉईस गेलो आपण त्याच्यात, कधी कधी आपण बाय डिफॉल्ट गेलो त्याच्यामध्ये. पण एवढं गेलो आपण त्याच्यामध्ये की आपण आतमधून आणि बाहेरून दोन्हीकडून इम्प्युअर झालेले आहोत. मान्य करता का तुम्ही? इम्प्युअर झालेले आहोत आपण. मान्य करता का तुम्ही? तर त्याला प्युरिटीशी जोडणं, कारण ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, जी काही ऊर्जा तुम्ही शिकत आहोत आपण, किंवा जी काही ऊर्जा आपण आता समजत आहोत, त्याच्याशी कनेक्ट करण्यासाठी आपण कसं पाहिजे? प्युअर पाहिजे. मग हे एका दिवसात होईल का? नाही. 10 दिवसात होईल का? शक्यता कमी आहे. पण रेग्युलर प्रॅक्टिसने हे होईल का? उत्तर आहे येस. तर जेव्हा मला माझे गुरु बोलले की तू 1 लाख रुपये दिन का कमा सकता है, मला विश्वासच झाला नाही. आता मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही एका वर्षात 1 करोड रुपये कमवू शकता, तर तुम्हालाही विश्वास होणार नाही, काही लोकांना होणार नाही. काही लोक म्हणतील की मी ऑलरेडी कमवत आहे, तर त्यांचा विषय वेगळा आहे. पण जे नाही कमवत आहे त्यांच्यासाठी, कारण की आपल्याला आपले लिमिटेशन्स माहित नाही. म्हणून पहिल्या दिवशी एक ऍक्टिव्हिटी केली होती मी. आठवते का किती लोक होते पहिल्या दिवशी? ते हाताची ऍक्टिव्हिटी किती लोकांनी केली? असा हात मागं करतो आपण, मग आपण थोड्या वेळाने पुन्हा मागा करतो, तो त्याच्यापेक्षा जास्त मागा जातो. म्हणजे आपले लिमिटेशन्स आपल्याला माहीत नाही की आपण किती अनलिमिटेड आहोत. वी हॅव द अनलिमिटेड पॉवर. एक वाक्य होतं, एक मूवी आला होता मधात, त्याचं नाव होतं मांझी. किती लोकांनी बघितला मांझी मूवी? त्याच्यामध्ये तो एक वाक्य बघतो, हा आशुतोष माहित आहे ना, काय म्हणतो तो? की भगवान के भरोसे मत बैठो, क्या पता भगवान हमारे पैसे भरोसे बैठा हो. क्या पता वो तुम्हारे भरोसे बैठा हो कि अरे तू कुछ करेगा, है ना? सो लक इज द डिफरेंट पार्ट, बट मेहनत, मेहनत भी जरूरी है. सो मेहनत इज ऑल्सो इम्पॉर्टंट सिमिलरली. सो पैशावर येतो मी पुन्हा वापस, की पैशाबद्दल निगेटिव्ह बिलीफ्स आपल्या डोक्यामध्ये असतात. आपण लहानपणापासून ऐकलेले आहे, म्हणून त्या गोष्टी आपण नेहमी 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 आपल्या डोक्यात येतात की पैशाचं झाड नाही आहे, पैसा अशा लोकांजवळच येत असतो, ज्याजवळ पैसा आला त्याचं असं असते तसं असते. हे बिलीफ्स तोडायचे आहेत आपल्याला. ते तोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लक्षात घ्या. काय करावं लागेल? पहिली गोष्ट, कधीच हे वाक्य नाही बोलायचं की माझ्याकडे पैसे नाहीये. वाक्य हे बोलायचं, लिहून घ्या डायरीमध्ये. लिहून घ्या डायरीमध्ये. वाक्य हे बोलायचं की मी पैशाची ऍडजस्टमेंट करेल. मी पैसे ऍडजस्ट करेल. नाही आहे हे म्हणायचं. अहो गृहिणीला काय शक्य नाही? गृहिणीला आता ते लाडकी बहीण योजना चालू आहे, काय शक्य नाही? शक्य आहे गृहिणीला, का नाही शक्य? कपडे धुता तुम्ही, त्याच्यात ते निघतातच ना 10, 20, 30, 50च्या नोटा. ठेवून द्या ते बरोबर. काय शक्य नाही? अहो रक्षाबंधनला भाऊ येतो, राखी बांधतो, काय शक्य नाही? अजून सांगा किती काय काय सांगू. भाऊबीजेला येतात तुमचे भाऊ, बनवा ना 2-4 भाऊ, कमवा 2-4 हजार रुपये, काय प्रॉब्लेम आहे? काय यार तुम्ही सिम्पल, तुम्हाला टेक्निक्स माहित नाही. गृहिणीला शक्य नाही असं लिहिलं कोणीतरी. सगळं शक्य आहे मॅडम. गृहिणी, माझ्याकडे आलेल्या गृहिणी 10 लाख रुपये महिन्याला कमवत आहे मॅडम. तुम्ही जे कोणी असाल, इफ यू सी द पॉसिबिलिटीज यू विल गेट द पॉसिबिलिटीज. इफ यू विल सी द प्रॉब्लेम्स यू विल गेट द प्रॉब्लेम्स.
त्यांना लावलं होतं ना आधी की जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे. तो सोचना ही सही है हमें. राईट डाऊन इन युअर नोटबुक की मी पैशाची ऍडजस्टमेंट करेल असं म्हणायचं आहे. मी हे अफोर्ड करू शकत नाही असं नाही म्हणायचं. असं म्हणायचं की मी काही दिवसानंतर ह्या गोष्टीला अफोर्ड करेल. मी अफोर्ड करूच शकत नाही असं नाही म्हणायचं. ठीक आहे. तिसरं वाक्य लिहा. एक मंत्र लिहा. तुम्हाला आवडला तर रोज म्हणा, 100 वेळा म्हणा, 200 वेळा म्हणा, किती वेळा म्हणा, किंवा 10 वेळाही म्हटलं तरी चालते, पण मनापासून म्हणा. तो मंत्र आहे, लिहून घ्या मंत्र काय आहे. इंग्रजीमध्ये आहे, पण तुम्ही कसंही लिहा, मराठीत लिहिलं तरी चालते. आय लव्ह मनी अँड मनी लव्हज मी. माझं पैशावर प्रेम आहे आणि पैशाचं माझ्यावर प्रेम आहे. पुढचं वाक्य लिहा. पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. पुढचं वाक्य लिहा. ज्यांना गरज नाही त्यांनी लिहा. तुम्हाला गरज नसेल तर डोनेट करा कुठेतरी. पुढचं वाक्य लिहा. पैसा माझ्याकडे रोज येतो, वारंवार येतो, सर्व दिशेने येतो आणि येतच राहतो. मी दिलेला, पुढचं वाक्य, मी दिलेला आणि माझ्याकडे आलेला हा दोन्हीही पैसा चांगल्या गोष्टीसाठीच वापरला जातो. आणि मी दिलेल्या आणि घेतलेल्या, लिहित आहे ना, मी दिलेल्या आणि घेतलेल्या दोन्हीही पैशाला चांगल्या मार्गावर जाण्याचाच आशीर्वाद देतो. चांगल्या मार्गावर जाण्याचाच आशीर्वाद देतो. आजपासून तुम्ही माझा क्लास करा की नका करू, पण आजपासून तुम्ही जिथं कुठं पैसे द्याल, तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल भराल, तुम्ही मोबाईलचा रिचार्ज कराल, तुम्ही गुगल पे, फोन पे कराल, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा पैसे द्याल तुम्ही, त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, त्या पैशाला ब्लेसिंग द्यायचं. फक्त मनातल्या मनात एकदा असं म्हणायचं आहे की तू जिथं कुठे चाललाय बाबा, तू ज्याच्या कोणाच्या घरी चाललाय किंवा ज्याच्या कोणाकडे चाललाय, त्याला त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत भरभराटी येऊ दे, भरभराटी आणि त्याचं जीवन मोठं होऊ दे, प्रत्येक गोष्टीत. आणि जेव्हा तुम्ही पैसे घेता कुणाकडून तरी, आता समजा माझ्याकडे कोर्स करायला येतात लोक किंवा माझ्याकडे वेगवेगळ्या गोष्टीसाठी येतात लोक, तर मी त्यांच्याकडून पैसे घेतो. बुक रायटिंगसाठी येतात तर त्यांच्याकडून मी फीस घेतो. तर जेव्हा मी फीस घेतो तेव्हा मी त्यांना एक ब्लेसिंग देतो की जे काही तुम्ही पैसे मला दिले ते 1000 टाइम्स तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हावे. किती टाइम्स? 1000 टाइम्स. व्हॉट एव्हर यू आर पेईंग मी टुडे. आजही कोणीतरी पेमेंट केलं सेशन चालू व्हायच्या आधी. कोण आहे ते व्यक्ती मला माहित नाही, पण मी त्याला ब्लेसिंग देतो आताच की तुम्ही जे काही पेमेंट मला कराल, जे काही तुम्ही फीज माझी भराल, ते हजारो पटीने तुमच्या आयुष्यात परत येऊ लवकरात लवकर. सो हे ब्लेसिंग्स नेहमी द्या. ओके, ग्रॅटिट्यूड त्याच्याप्रती दाखवा. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या घरी किंवा तुम्ही कुणाच्या घरी तरी पाहुणे म्हणून गेलात. समजा तुम्ही माझ्या घरी आल्यात पाहुणे म्हणून, की चला आज सागर सरांच्या घरी जाऊ, पुण्याला आहेत भेटायला. आणि तुम्ही आले, मी दरवाजा उघडला आणि तुम्हाला आतमध्ये या म्हटलं. आणि नंतर तुम्ही आले, तुम्ही बसले सोफ्यावर आणि मी माझं काम करत आहे, मी माझ्या बॅचेस घेत आहे, सगळं करत आहे, आणि तुम्ही बसलेले आहे. तुम्हाला कोणी पाणी विचारलं नाही, चहा विचारलं नाही, काहीच नाही विचारलं. काय वाटेल हो तुम्हाला? खरं सांगा काय वाटेल? तुम्ही तेव्हा तर काही नाही म्हणणार, पण बाहेर गेल्यावर कुठं ना कुठं एकदा तरी मला म्हणणार, काय माणूस आहे यार, चहा पाणी पण विचारलं नाही. काय माणूस की नाही माणसामध्ये. गोष्टी तर फार मोठ्या मोठ्या करते स्टेशनमध्ये, असं म्हणाल की नाही तुम्ही? म्हणजेच पैसा जो आहे ना, हा आपल्याकडे येणारा एक पाहुणा आहे. त्याला जर का तुम्ही वेलकम नाही करणार, थँक्यू नाही म्हणणार, चहा पाणी विचारणार नाही, तर तो पुन्हा येईल का हो? तुम्ही पुन्हा याल का माझ्या घरी? तुम्ही असं घराच्या बाजूला जरी येणार, म्हणजे नाही बाबा या माणसाच्या घरी जायला परवडत, चला चला. राईट? असं होईल. पण तेच जर का मी तुम्हाला वेलकम केलं, तुमचा आदर सत्कार केला, तुम्हाला बोलवलं, तुम्हाला चहा पाणी विचारलं, तुम्हाला विचारलं कसा झाला प्रवास तुमचा, आता कशी जाणार आहात तुम्ही, बरं माझ्या ड्रायव्हरला सांगू का तुम्हाला सोडून द्यायसाठी, कुठं जाणार आहे तुम्ही, बस स्टँडवर सोडून देऊ की रेल्वे स्टेशनवर सोडून देऊ, असं काही समजा विचारलं, तुमच्या मुलाबाळांची समजा काही विचारपूस केली, तुम्हाला कसं वाटेल? काय माणूस आहे बापरे. पहिल्या भेटीत असं वाटलंच नाही की पहिली भेट होती, है ना? तसंच तुमच्याकडे येणारा जो पैसा आहे ना, त्याच्याशी तुम्ही तसेच वागले पाहिजे. त्याला तुम्ही वेलकम केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा पैसे येतात त्याला हातात घेऊन, हे बघा, त्या पैशाला हातात घ्यायचं आणि त्याला थँक्यू म्हणायचं. असे पैसे आहे का तुमच्याकडे आता? घ्या बरं, असतील तर. नोट घ्या, एक एक घ्या सर्वांनी. किती किती रुपयाची असली चालते, एक नोट घ्या, त्याला हातात घ्या. घेतले का पैसे सर्वांनी? घ्या, त्याला असं हातात धरा, दोन्ही हातामध्ये, हातामध्ये धरा, असं डोळे बंद करा. बंद करा डोळे सर्वांनी. अगदी मनापासून, हे बघा, जे लोक 100% फॉलो करतील, 100% मनापासून करतील, त्यांना काही रिझल्ट दिसतील. आज एक खूप जबरदस्त मेडिटेशन तुम्ही करणार आहात ॲट द एंड ऑफ द सेशन, तुमची अटेंडमेंट झाल्यावर. पण त्याच्या आधी डोळे बंद केले. ठीक आहे. आता मनातल्या मनात म्हणा, तुम्हाला जसं म्हणता येते तसं म्हणा, पण मी तुम्हाला काही
सेंटेन्सेस सांगतो की थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद की तू माझ्या जीवनामध्ये आला. तू मला प्रत्येक वेळी मदत केलेली आहे. प्रत्येक अशा वेळी तू मला मदत केली जेव्हा जेव्हा मला तुझ्या मदतीची गरज होती, जेव्हा मला तुझी गरज होती. सो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी जर का मी कधी तुला दुखावलं असेल, कधी मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल, कधी मी तुझी डिसरिस्पेक्ट केली असेल, कधी मी तुला चोळामोळा करून कुठेतरी ठेवलं असेल, कधी मी तुला ठेवलं कुठं हेच मला माहीत नाही. अशा जर का काही गोष्टी मी तुझ्यासोबत केल्या असतील, जाणे या अनजाने, तर त्याच्यासाठी खरंच मनापासून खूप खूप सॉरी. मला माफ कर. आणि तू असाच मला नेहमीसाठी काय करत राहा, मदत करत राहा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, असं म्हणा त्याला. ठीक आहे, ओके. आणि असं एकदा तरी करत जा दिवसातून. मग बघा, मला सांगा मग की पैसा वाढते की नाही लाईफमध्ये. आणि वाढला तर सांगा मला 1-2 महिन्यांनी. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे जर का वॉलेट वापरत असाल तुम्ही, कुठल्याही प्रकारचं वॉलेट वॉलेट वापरतो ना आपण, पर्स वापरतो आपण, पर्स अँड लेडीज जेंट्स, तर ते फाटलेलं नसलं पाहिजे. जर का फाटलेलं असेल तर आजच ऑर्डर करून टाका. 100, 150, 200 रुपयाचं भेटते Amazonवर किंवा लोकलमधून, ते घेऊन टाका. पण ते फाटलेलं नाही ठेवायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट लिहून घ्या हे तुमच्या याच्यामध्ये, आणि तुमची कोणालाही सांगू शकता तुम्ही हे. तुमच्या आजीबाईची नोट दाखवा. श्रीकृष्ण सर, येस येस. ते आता याच्यामध्ये नाही आहे, आय थिंक ते मला वाटतं दुसऱ्या याच्यात ठेवलेले आहे. हे मी आता 4-5 दिवस आधीच नवीन हे केलं. दाखवेल मी तुम्हाला नक्की. सो मनी मंत्र परत सांगा, आय लव्ह मनी अँड मनी लव्स मी. ठीक आहे, हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. वॉलेट नवीन घ्या जर का तुमचं फाटलेलं असेल तर. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बिल्स. जे काही तुम्ही बिल पे करता, मी हे सांगितलं की थँक्यू म्हणायचं, ग्रॅटिट्यूड द्यायचा. कारण तुम्ही ते बिल पे करण्याच्या लायक आहात. लायक आहो ना आपण. आपली ॲबिलिटी आहे की आपण ते बिल भरू शकतो. ₹1,00,000, ₹2,00,000, ₹5,00,000, वॉट एव्हर. सो थँक्यू म्हणा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलीही बिल त्या वॉलेटमध्ये ठेवू नका. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे सुद्धा त्या वॉलेटमध्ये ठेवू नका. माझ्या वॉलेटमध्ये कुठलेच कार्ड नसते. सो कार्ड असतील तुमच्याकडे चांगली गोष्ट आहे, पण ते एक सेपरेट वॉलेट करा त्यासाठी. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, की पैसा हा प्रत्येकाकडे प्रत्येक 30 दिवसाला येतो, लक्षात घ्या. तो रोटेशनल आहे, तो एका माणसाकडे थांबत नाही. तर तो प्रत्येक 30 दिवसाला तुमच्याकडे येतो आणि जातो. पुन्हा येतो, पुन्हा जातो, पुन्हा येतो, पुन्हा जातो. आणि जीवनातली प्रत्येक गोष्टीची, जे तुम्ही करत आहात, जे काही करत असाल, आठवा, आज विचार करा या गोष्टीवर. दिवस निघाल्यापासून तर दिवस संपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्हाला पैसा हेल्प करतो. करतो की नाही करत? तरीही आपण त्याला ब्लेसिंग देतो का? आजपासून द्यायला सुरुवात करा. थँक्यू म्हणा त्याला. ठीक आहे, ओके. काय म्हणा? थँक्यू म्हणा. आणि आता लाईफमधली अशी एक सिच्युएशन आठवा सर्वांनी, की जेव्हा तुम्हाला पैशाची खूप गरज होती, नितांत गरज होती, आणि तेव्हा तुमच्याकडे पैसा नव्हता. पण अचानक काही तासांमध्ये, 24 तासामध्ये, 2 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, काही 4-5 दिवसामध्ये तो पैसा अरेंज झाला. अशी सिच्युएशन किती लोकांच्या जीवनात आलेली आहे? माझा हात वर आहे बरं का, म्हणजे माझ्या जीवनात आलेली आहे. आलेली आहे का अशी सिच्युएशन? मग ती 2,000ची असेल अमाऊंट, 10,000ची असेल अमाऊंट, 10 लाखाची असेल, 1 करोडची असेल, व्हॉट एव्हर, ते अमाऊंट डझंट मॅटर. कदाचित 200 रुपयाची अमाऊंट असेल, की बाबा एखाद्या महिलेला ते हे घ्यायचं आहे, काय म्हणतात त्याला, समजा पार्लरला जायचं आहे, त्याच्यासाठी तिला काहीतरी 200-500 रुपये पाहिजे. आणि ती विचार करत आहे मनातल्या मनात, की काय पार्लरला तर जायचं आहे पण पैसे नाही आहे खिशात. आणि अचानक त्या दिवशी हसबंडने म्हटलं की हे घे बरं, हे 2,000 रुपये ठेव तुझ्याकडे, तुला वाटलं ते तू त्याच्यातले खर्च कर. वा, काय मजा नाही का? अचानक अरेंज झाला ना, तो पैसा झालेला आहे ना असं आपल्या लाईफमध्ये. याचा अर्थ हा आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज होती, तेव्हा तेव्हा त्यांनी तुम्हाला मदत केली आहे का? केली आहे. तुम्ही त्याला थँक्यू म्हटलं का? नाही म्हटलं असेल कदाचित. तर आता म्हणून द्या. आता थँक्यू म्हणून टाका. मनातल्या मनात म्हटलं सर्वांनी, थँक्यू म्हणून टाका त्याला. सो दिस इज द पॉवरफुल टेक्निक ऑफ अट्रॅक्टिंग मनी. जे काही गोष्टी मी आता शेअर केल्या, एवढ्या जरी गोष्टी तुम्ही केल्या ना, तरी तुमच्या जीवनातले पैशाचे जे काही इश्यूज असतील, कोणाच्याही जीवनातले, तुमच्याच नाही, हे तुम्ही कोणाही सोबत शेअर करू शकता. हे ओपन आहे एकदम. हे काही माझा कॉपीराइटेड कंटेंट नाही आहे. कोणालाही सांगा हे, की ह्या गोष्टी तू चालू कर, तर ऑटोमॅटिकली तुझ्या जीवनामध्ये पैसा जो आहे तो यायला सुरुवात होईल. ठीक आहे. आता एक 15 ते 20 मिनिटाचं आपलं मेडिटेशन आहे. तुम्ही तयार आहे का त्याच्यासाठी? वन्स अगेन, काही गोष्टी जर का तुम्हाला खटकल्या असतील माझ्या, तर त्यासाठी खरंच मनापासून माफी. कारण बघा, माझा एक निखळ उद्देश हेच आहे, की तुम्ही मोठे असाल, लहान असाल, मोठे असाल तर मला तुमच्या मुलाप्रमाणे तुम्ही कन्सिडर करा. लहान असाल तर मोठ्या भावाप्रमाणे कन्सिडर करा. माझ्या एजचे असाल तर मित्राप्रमाणे कन्सिडर करा. पण मला हे म्हणायचं आहे, की जिथं तुम्ही जिथं आपण अडकले आहोत ना, जिथं आपण अडकले आहोत, तिथून आपण बाहेर आलो पाहिजे. बस एवढंच वाटतं मला. मुझे लगता है कि कोई दुखी ना रहे इस दुनिया में. वैसा पॉसिबल तो बहुत, यानी डिफिकल्ट है, लेकिन कोशिश तो हम जरूर कर सकते हैं कि यार, जितने लोग हमारे आसपास आए, जितने लोग हमारे कांटेक्ट में आए, हम थोड़ी क्यों ना हो लेकिन उन्हें खुशियां बांटने की कोशिश करें.
आणि ते वाटत असताना कधी कधी रागवावंही लागतं, कधी कधी काही तिखट शब्दही बोलावे लागतात, आणि कधी कधी काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीचा वापरही करावा लागतो, आहे ना. आपल्या घरी बाळ असते, लहान बाळ, त्याला आपण 2 वेळा म्हणतो, बाबा रे हात नको लावू, बाबा रे हे उचलू नको. पण तिसऱ्यांदा आपण त्याच्यावर ओरडतो, तुला समजत नाही का, काय सांगितलं ते ठेवून 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 करते. तर हे ओरडणं म्हणजे ओरडणं नसते, त्याच्या मागे एक खूप मोठं प्रेम लपलेलं असते, पण ते प्रेम सर्वांना दिसत नाही किंवा ते सर्वांना पाहता येत नाही, आणि ते पाहण्याचा प्रयत्न आपल्याला आता करायचा आहे. ते पाहणे आपल्याला आता शिकायचं आहे. ओके, सो वन्स अगेन रेडी एव्हरीबॉडी, चलो. येस, सो चलो स्टार्ट करते हैं. डोळे बंद करायचे आहे. यानंतर तुमचं अटेंडमेंट होईल. ही जी प्रोसेस आता तुम्ही करताय, यानंतर तुमची अटेंडमेंट होणार आहे. ओके, यानंतर तुमचं शेअरिंग होईल. 5-10 मिनिटाचं तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर कराल, आणि मग लगेच तुम्ही अटेंडमेंटच्या प्रोसेसमध्ये जाल. ठीक आहे, चला रेडी. ओके, क्लोज युअर आईज एव्हरीबॉडी. वी आर प्लेइंग अ व्हेरी स्पेशल म्युझिक टुडे, विच इज अ सायंटिफिकली प्रूव्हन म्युझिक. आपल्या आसपास येणारा प्रत्येक छोटा मोठा आवाज आपल्याला ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. उघडायचे आहे आणि परत यायचं आहे. वेलकम, वेलकम, वेलकम. काही क्षण तुम्ही स्वतःला देऊ शकता. काही क्षण अगदी शांत बसायचं आहे. पूर्वरत कंडिशनमध्ये परत यायचं आहे. कम बॅक एव्हरीबॉडी, कम बॅक. येस, वेलकम. येस, एव्हरीबॉडी इज बॅक. बी रिलॅक्स, रिलॅक्स युअर सेल्फ. हात हलवून घ्या, थोडेसे थोडेसे हात वगैरे हलवून घ्या. ओके, येस, सिट रिलॅक्स. ओके, बी रिलॅक्स. ओके, सो नाऊ वी विल हॅव सम शेअरिंग. सो असं करू आपण, चला शेअरिंग घेऊ. 2 ते 3 लोकांची शेअरिंग घेऊ. त्यानंतर आपण तुमची अटेंडमेंट होणार आहे आता लगेच. आरती मॅडम कुठे आहेत? येस, सो तुमची अटेंडमेंट होईल लगेच, आणि मग त्यानंतर आपण पुढचा तुमचे क्वेश्चन आन्सर आणि बाकीच्या गोष्टी घेऊ. ठीक आहे, सो फक्त 2 लोकांना आता चान्स देणार आहे शेअरिंग करण्याचा, आणि त्यांनाही माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही शॉर्टमध्ये जेवढं जमेल तेवढं पटापट शेअर करू शकता. ठीक आहे, सो 2 ते 3 लोकांना. बाकी लोक चॅटबॉक्समध्ये शेअर करू शकता. तुम्हाला कसं वाटलं हा एक्सपिरियन्स, प्लीज टाईप इन द चॅटबॉक्स. प्लीज टाईप इन द चॅटबॉक्स अबाउट युअर एक्सपिरियन्स. आणि 2 लोकांना चान्स देतो. एक लोकिता मॅडम आहेत, जे की आमचे ऑलरेडी स्टुडंट आहेत. सो लोकिता मॅडम, मला असं वाटतं नवीन लोकांना आपण थोडं चान्स देऊ. तुमचा एक्सपिरियन्स घेऊ आपण. चला ठीक आहे, तुमचं घेऊ. लोकिता मॅडम काहीतरी शेअर करायचं आहे त्यांना. येस मॅडम. नमस्ते सर, माझ्या मुलाला शेअर करायचं ऍक्च्युली आज. येतोय का हॅलो, आवाज? आरती, माझा आवाज येतोय का? हो हो, येस येस. हा, नमस्ते सर. नमस्ते मॅम. माझ्या मुलाला काही शेअर करायचं. आज मी त्याला बसवलं होतं मेडिटेशनला, तर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. मी विचारलं तुला काय झालं, तर बोलते गुड मला गुड. रडायला आलं. तर त्याचा अनुभव तो शेअर करेल. आणि जे सेकंड लेवलचा मी हे शिकते ना, तर ते टच थेरपी मी त्याला दिली. तर आज त्यांनी तो अनुभव मला इतका छान सांगितला ना, मला विश्वास नव्हता बसत. त्यांनी जसं एक्सप्लेन केलं, तर तो त्याचा अनुभव शेअर करेल. प्लीज प्लीज. Yes, पुढे ये, पुढे ये. हॅलो सर, माझं नाव ईशान आहे. नमस्ते नमस्कार. सर. नमस्ते नमस्ते मॅडम. नमस्ते. मी परवा दिवशीचीच गोष्ट. आजचा आत्ताचा पहिला अनुभव सांग. आता तुला जे क्लिक झालं, तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना? आज जेव्हा मेडिटेशन करत होतो, आता जेव्हा मेडिटेशन करत होतो तेव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. हातापायांना मुंग्या येत होते आणि डोळ्यातनं पाणी येत होतं. आणि माझ्या म्हणजे मी युनिव्हर्स मध्ये होतो. माझ्यासमोर गणपती बाप्पा होते आणि ते डोळे उघडत होते आणि बंद करत होते. आणि जेव्हा मी हात जोडले आणि असं केलं, तेव्हा ना मला ब्ल्यू ब्ल्यू दिसलं आणि असे डॉट्स डॉट्स दिसले होते. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू फॉर आणि शेअरिंग. काय नाव तुझं? ईशान. ओके, आणि कुठल्या वर्गात आहे तू? मी 3री मध्ये. ईशांत. ईशान. ईशान न न ओके, थँक्यू ईशान, थँक्यू फॉर शेअरिंग. खूप छान वाटलं. थँक्यू थँक्यू लोकिता मॅडम. आणि अजून येस, एक अनुभव मला शेअर करायचा आहे. हां हां. मी परवाच माझ्या मित्राच्या म्हणजे मित्राकडे खेळायला गेलतो, तर मी माझ्या लेफ्ट हँडला मला म्हणजे लेफ्ट हँडवर पडलो मी. तर मला पहिलं असं वाटलं की काहीच नाही, छोट म्हणजे असंच थोडंफारच लागलं. तर मी त्याला सोडून दिलं. मग त्याच्यानंतर नेगेटिव्ह मला खूप दुखायला लागलं. मग मी माझ्या मम्माला सांगितलं की मला टच थेरपी देतेस का? मग तिने मला रात्री झोपताना टच थेरपी दिली. जेव्हा सकाळी उठलो तेव्हा बघतोय काय, की माझा हात पुन्हा ठीक झाला होता. गुड. माझा लेफ्ट हँड पुन्हा ठीक झालं होतं. मी त्याच्यावर प्रेशर देऊन बघितलं तर काही नव्हतं. दुखत जेव्हा नव्हतं. मी प्रेशर देत होतो ना, तेव्हा मला खूप दुखायचं, पण आता नव्हतं काही दुखत होतं.
म्हणजे त्याने खूप बरोबर. छान प्रकारे मम्मा अगं मला काहीच नाही होते, हे बघ माझा हात, म्हणजे खरंच काही तर काय केलं तू, असं मला म्हणजे मला पण छान वाटलं ते. गुड गुड गुड. थँक्यू फॉर शेअरिंग. येस, थँक्यू ईशान. सर तो थँक्यू मॅम. येस, लोकिता मॅडम आमच्या आता जे बॅच सुरू आहे त्याच्या स्टुडंट आहेत. आणि थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. अजून कोणाला शेअर करायचं आहे? एक व्यक्ती आपण घेऊ आणि मग नंतर लगेच आपण अट्युनमेंट या विषयाकडे जाणार आहोत. प्लीज फास्ट. सोपान सर, तुम्हाला काय बोलायचं आहे? अनम्यूट करू तुम्हाला? येस सोपान सर, बोला. सोपान सर अनम्यूट करा. शेअर युअर एक्सपिरियन्स. येस सोपान सर. हॅलो सर. आता मनी अटेंडमेंटचं तर बेस्ट झालं, त्याचा काय प्रॉब्लेम नाही बरं का. पण मला तुमच्या त्या 200 रुपयाच्या नोटेबद्दल मला सांगायचं, त्याला सकून मनी म्हणतात. आणि माझी श्रद्धा आहे, कारण माझ्या आईचे आणि आजीचे पण माझ्याकडे पैसे असायचे, ते मी असेच जपून ठेवले होते. तर ते शकून मनी जोपर्यंत 200 रुपयाची नोट तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे कुटुंब राहणार नाही, असं ते माझ्या अनुभवावरून मला वाटलं. ते म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती सर. शकून मनी आहेत ते सर, शकून मनी. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. तुमच्यासारख्या व्यक्तीचे हे एक्सपिरियन्स आणि हे शब्द ऐकून खरंच इट्स अ बिग डील फॉर अस. इट्स अ बिग, खूप मोठं ॲप्रिशिएशन आहे आमच्यासाठी. कारण तुम्ही आम्हाला एकदम म्हणजे पितृतुल्य आहात. सो तुमच्याकडून असे जे मोठ्या लोकांकडून काही गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा इट्स रिअली असं वाटतं की वी आर डुईंग अ राईट थिंग. आय थिंक वी आर डुईंग अ राईट थिंग आणि आपण काहीतरी चांगलं काम करतोय. खरंच सर खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, सो चला आपण आता डायरेक्टली अट्युनमेंट या विषयाकडे जाऊ. त्यानंतर आपण तुमचं शेअरिंग घेऊ. ठीक आहे? ओके. सो बी रेडी फॉर दी अट्युनमेंट एव्हरीबडी. सर्वांनी आपले व्हिडिओज ऑन ठेवायचे आहेत न चुकता. व्हिडिओ तुमचा ऑन असला पाहिजे आणि तुमचं जे लक्ष आहे ते समोर असलं पाहिजे. म्हणजे डोळे बंद असले पाहिजे तुमचे आणि व्हिडिओ ऑन असला पाहिजे. आरती मॅडम प्लीज अनम्यूट करा आणि समोरचे इन्स्ट्रक्शन तुम्ही द्या. येस, सगळ्यांनी रिलॅक्स बस. सॉरी पुन्हा अनम्यूट पुन्हा अनम्यूट करा एकदा. येस. सो सगळ्यांनी रिलॅक्स व्हायचं आहे आणि थोडंसं मागे सरकून बसा. तुमच्या साधारण मूलाधार चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजेत अशा पद्धतीने. ओके. शक्यतो ट्रॅव्हलमध्ये कोणी असेल तर त्यावेळेला तुम्ही अटेंडमेंट घेऊ नका. ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्थिर बसलेला आहात त्याच वेळेला तुमचं अटेंडमेंट होईल आणि कॅमेरा प्रत्येकाने ऑन ठेवायचा आहे. आमचा कॅमेरा ऑफ राहील पण तुमचे सगळ्यांचे कॅमेरा ऑन असले पाहिजेत. ठीक आहे. सो रिलॅक्स बसा. अर्धा मिनिटं घ्या. सगळ्यांनी सेट व्हा. येस. कारण कसं आहे, कॅमेरा तुमचे ऑन आहेत तर आम्ही कनेक्ट होतोय तुमच्याशी, एनर्जी कनेक्ट होतीये. कारण आम्ही एक साधक म्हणून एनर्जीची पास ऑन करणार आहोत. ती तुमच्यापर्यंत कनेक्ट होण्यासाठी आपले काही ना काहीतरी कनेक्शन झालं पाहिजे ना. कॅमेरा ऑफ असेल तर त्या केसमध्ये आमची जबाबदारी नाहीये. कारण अटेंडमेंट घेण्यासाठी आपलं कनेक्शन होणं फार गरजेचं आहे. ओके. सगळे बसलेत, रिलॅक्स. सगळ्यांनी ऑन करा आणि शांत बसा. ओके. जिथे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही, डिस्ट्रॅक्ट होणार नाही तुम्ही, अशा पद्धतीने बसा. एक तुम्ही अर्ध म्हणजे साधारण आपल्या ओटीपोटापर्यंत तुम्ही दिसाल या पद्धतीने सगळ्यांनी बसायचंय. अजूनही काही जण बसलेली नाहीत, तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहेत. जे बसले त्यांनी शांत डोळे बंद करा आणि रिलॅक्स बसा. ओके. त्यानंतर आपण 3दा मोठा श्वास घेणार आहोत आणि सर एक म्युझिक प्ले करतील. त्यानंतर एक साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये आपलं अटेंडमेंट कंप्लीट होईल. त्यानंतर जेव्हा इन्स्ट्रक्शन मिळतील की वातावरणाप्रती सजग व्हा, त्यानंतरच डोळे बंद उघडायचे आहेत. म्हणजे तोपर्यंत सगळ्यांनी डोळे बंद ठेवायचे आहेत. एक 10 मिनिटं शांत रिलॅक्स एका ठिकाणी बसा. ठीक आहे. रिलॅक्स. सर म्युझिक प्ले करा. मला बोलायचं सर. हां सर. अनुपम. नमस्कार अनुपम सर, बोला. नमस्कार. नमस्कार. सर नमस्कार आणि सर तुम्हाला धन्यवाद. आणि मला रेकी शिकायची इच्छा मागच्या 3-4 वर्षापासून होती. बरं. कारण माझे स्वतःचे काही आजार आणि माझ्या घरातील काही आजार. तर माझ्या मुलीला जेव्हा काही हात पाय दुखायचा आणि मी जेव्हा प्रेमाने त्याच्यावर हात फिरवायचो तिला तर बरं वाटायचं. तर ती म्हणली, पप्पा तुझ्या हातात एक जादू आहे, तर तू एक रेकी शिक, म्हणजे तुझी जी अंगातली ती पॉवर आहे. आणि मला असं जाणवतं की मी हात लावला मुलाला जिथे दुखणं असतं तिथे मला असं काहीतरी कंपनं स्पंदनं जाणवतात. आणि मी म्हणतो हे तुझ्या एक्झॅक्ट स्पॉट आहे, इथे तुला दुखतं. आणि तो स्पॉट मला कळल्यानंतर मी एक्झॅक्ट तिथे त्याला प्रेशर दिलं की त्यांना बरं वाटतं. तर ह्याच्यातून तिला असं वाटलं की बाबा तू रेकी शिकायला पाहिजे. पण मला 3-4 वर्षापासून काही सोर्स मिळत नव्हता. त्याच्यानंतर एक युट्यूबमध्ये असा एक कोर्स केला, त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि अफर्मेशन्स याबाबत मी असे अफर्मेशन्स केले की माझ्या इच्छा काही पूर्ण झाल्या पाहिजेत आणि रेकी शिकण्यामध्ये माझे स्वतःचे आणि इतरांचे मी दुःख किंवा दर्द किंवा आजार बरे करू शकेल. तर मला त्यासाठी शिकण्याची इच्छा होती. पण मला काही मार्ग सापडत नव्हता, कारण मला दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे सापडत नव्हतं. पण अचानक त्या दिवशी मला तुमचा ॲडव्हर्टाईज मिळाली, व्हिडिओ बघितला, त्यात मी लगेच रजिस्ट्रेशन केलं आणि एक 6 दिवसाचा आता तुमचा पूर्ण कोर्स मी आता अटेंड केला. पण मला व्हिडिओ संध्याकाळी बघून मी केला, कारण दुपारी मला नाही जमत होता. आणि आज मी सुट्टी घेऊन मी घरात आहे आणि तो आजचा हे प्रोग्राम केला. आणि थँक्यू सर. त्याचबरोबर थँक्यू.
आणि त्याचबरोबर मी पुढच्या 6 तो सेकंड आणि थर्ड लेवलसाठी मी फी भरली आहे. तर तो संध्याकाळी 9 ते 10 असल्यामुळे तुम्हाला अटेंड करता येईल. येस आणि येस मला येस. असा आशा आणि विश्वास आहे आणि जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो मी बिलीव्ह करतोय त्याच्यामध्ये मला असा विश्वास आहे आणि रेकीमध्ये पण आता मी पूर्णपणे सरेंडर होऊन विश्वास ठेवतोय की मी जे योजलेलं आहे ते तुमच्या आणि तुमचं जे लोकांना भलं करण्याचं जे मिशन तुम्ही हातात घेतलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून मी पण बरंच काही शिकू शकेल. आणि येस. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जसं मिशन चालवतात तसं मी पण एक दिवस माझं मिशन चालू ठेवेल आणि 100% त्यातून येस. अनेक sir. लोकांना त्याच्यातून फायदा झाला पाहिजे असं मी योजलेलं आहे. आणि आता माझं रिटायरमेंट जवळच आहे. एक 1.5 वर्षानंतर रिटायर होणार आहे. त्यामुळे मला वेळेचं बंधन असणार नाही आणि मी येस. बराच काही वेळ ह्याच्यामध्ये देऊ शकेन अशी माझी आणि त्या दृष्टीने मी हे प्लॅनिंग करतोय आणि त्या दृष्टीने म्हणजे मला सर्वांनाच मदत करता येईल. मला स्वतःला, माझ्या कुटुंबाला आणि इतर जेवढे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येतील ते सर्व ना ह्याचा फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा माझी निश्चित पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुमचं फार मोलाचं सहकार्य मला मिळालेलं आहे थँक्यू. आणि तुमच्या माध्यमातून मला हे सर्व शिकायला मिळणार आहे. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा फार फार आभारी आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर शेअरिंग. खूप छान एक्सपिरियन्स शेअर केला तुम्ही. आणि सर्वांना मला हे सांगायला आवडेल जसं की सरांनी आता बोलले की या मिशनमध्ये त्यांना हे व्हायचं आहे. सो तुम्ही जे इथे 2 लोक बघताय तिथं पण आता आरती मॅडम ज्या आहेत ह्या रेकी ग्रँड मास्टर आहेत. त्या 3 वर्ष झाले ऑलरेडी हे काम करत होत्या. आम्ही दोघांनी मिळून हे मिशन सुरू केलं. सो मला हे सांगायचा अनुपम सर तुम्हाला एक शाश्वती म्हणून की आम्हाला आमच्यासारखे अजून खूप लोक तयार करायचे आहेत ॲज अ कोच, ॲज अ हीलर. पहिले तुम्ही हीलर म्हणून तुमची जर्नी चालू करा, नंतर तुम्ही कोच म्हणून पण तुमची जर्नी चालू करू शकता. ओके. कारण आत्ता अशी कंडिशन आहे की आम्ही दिवसाचे कमीत कमी 3 ते 4 बॅचेस घेतले पाहिजे, पण ते आम्ही घेऊ शकत नाही आहे सध्या. ओके. सो कारण तेवढा वेळ मॅनेज होत नाही, कारण पर्सनल आमचे पण कोर्सेस असतात. आणि मी आत्तापर्यंत 100 लोकांना शिकवलेलं आहे की ऑनलाईन कोचिंग कशी करायची. म्हणजे शिकवलं 100पेक्षा जास्त, पण त्यामध्ये 100 लोक सक्सेसफुल आहेत. अँड वन ऑफ द एक्झाम्पल इज आरती इन फ्रंट ऑफ यू. शी इज ऑल्सो डुईंग अ गुड वर्क इन ऑनलाईन कोचिंग. सो डेफिनेटली तुम्हाला पण आम्ही तेवढा सपोर्ट करू, तुम्हाला पण आम्ही तसंच घेऊन जाऊ, काळजी करू नका. आणि तुमची रिटायरमेंट आणखी होपफुल सुंदर. आणि हॅपी होईल है ना. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की यू विल नेव्हर फील आय एम रिटायर्ड अँड यू विल ऑलवेज फील यू आर रिटायर्ड. म्हणजे काम असेल पण तुम्हाला मजा येईल ते करताना. कारण दररोज जेव्हा तुम्ही हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी ॲडिशन करत असता तेव्हा ती तेवढ्याच पटीनं तुमच्या जीवनामध्ये पण ॲडिशन होत असते. क्योंकि हम जो देते हैं वही हमारे पास लौट के आता है ना. सो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग सर. खूपच छान वाटलं. थँक्यू सो मच. नेक्स्ट अजून कोणाला बोलायचं आहे? अनिता मॅमनी हँड रेस केला. अनिता अनिता जोग. जोग. येस. अच्छा, तत्पूर्वी एक छोटीशी अनाउन्समेंट करतो. ज्यांना कोणाला सेकंड आणि थर्ड लेवलची ॲडमिशन करायची त्यांच्यासाठी चॅटबॉक्समध्ये आम्ही एक हे देतोय, पेमेंट डिटेल्स आणि एक लिंक देतोय ज्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. सेकंड आणि थर्ड लेवलची दोन्हीची कंबाईन फीस जी आहे ती आहे 4,999. 20 दिवसाचा कोर्स असेल, 7 ऑक्टोबरला चालू होणार आहे. आणि तुम्हाला ही फीस आज का भरायची आहे? कारण सोमवारपासून सकाळचे मेडिटेशन क्लासेस चालू होणार आहे. सो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतोवर आज तुमची बुकिंग करा. 2,000 रुपये तुम्ही पे करू शकता किंवा 1,000 रुपये पे करू शकता किंवा पूर्ण फीजही भरू शकता. पण सोमवारपासून तुमचे मेडिटेशनचे क्लासेस चालू होणार आहेत सकाळी 6 वाजता. ठीक आहे. सो त्यामुळे त्याचा पाठ तुम्हाला बनता आला पाहिजे लगेच ताबडतोब. म्हणजे फक्त उद्याचा दिवस आहे एक मदत. परवापासून तुमचे क्लासेस चालू आहेत. तर जोपर्यंत शेअरिंग चालू आहे तोपर्यंत तुम्ही पेमेंट करून चॅटबॉक्समध्ये लिहू शकता की पेमेंट डन. ज्यांचं पेमेंट झालं त्यांनी पेमेंट डन लिहायचं आहे चॅटबॉक्समध्ये. येस अनिता मॅडम प्लीज. नमस्कार. येस नमस्कार. काही प्रश्न असेल तर टाईप करा. येस येस येतो आवाज. येस. हा, आता 6 दिवसाचा तर खूप छान अनुभव होता. रेकी शिकायची. कधी 2 वेळा असं झालं की एक मुंबईची एक माझ्या ओळखीची एक पूनम म्हणून तिच्याकडे 2 वेळा ठरवलं, तर एक वेळा तिची बॅच फुल झाली नाही म्हणून तिने कॅन्सल केलं. दुसऱ्यांदा मला म्हणजे आम्ही शिफ्टिंग केलं. चिपळूणला राहत होतो आम्ही, आम्ही गुहागरला राहायला आलो. ते शिफ्टिंग नेमकं त्याच वेळेला होतं 29 जूनला. तेव्हा तिने बॅच ठेवली तिथं, तेव्हा पण नाही जमलं. एक शारदा कर्वेंचा मी वेबिनार केला होता 1 दिवसाचा, म्हणजे पूर्ण दिवसाचा वेबिनार होता रेकीवरती. त्याच्यानंतर रोज मी ऍडव्हर्टाईज बघत होते. पण मग आता तुमची ऍड मला दिसली आणि म्हटलं आता हे करायचंच काही झालं तरी. आणि झालं सक्सेस. 6च्या 6 दिवस मला अटेंड करायला मिळालं व्हेरी आणि नाईस. ऑनलाईन पूर्ण होते ऑनलाईन मी 6 दिवस. खूप छान Thank you. अनुभव. आता दीक्षा घेताना सुद्धा मला असं आज्ञाचक्रामध्ये असं काहीतरी व्हायब्रेशन्स होती. मला कळलं नाही म्हणजे ऍक्च्युअल म्युझिक चालू होतं हीच दीक्षा आहे हेच मला म्हणजे कळलं नाही, खरं सांगते. ही Okay, दीक्षा okay. म्हणजे ही आहे, मला वाटलं हे म्युझिक झाल्यानंतर काहीतरी वेगळं असेल कदाचित असं. पण ओके, मला ते म्हणजे आज्ञाचक्रात काहीतरी हे झालं. आणि मला पुढे हे करायची खूप इच्छा आहे. आज आता मी तुम्हाला मेसेज केला त्याप्रमाणे आज मी प्रयत्न करते होता होय तर. पण करेनच 99% 1,000 रुपये तरी पाठवते कमीत कमी. शुअर मग शुअर शुअर. फक्त माझे करायला मला आधी हिलिंग मध्ये हे करायचंय आणि नंतर मग मास्टर आणि ग्रँड मास्टर करायची इच्छा आहे. पुढे काय ते आपल्या ह्याच्यात असेल त्याप्रमाणे होईलच. म्हणजे Yes, माझा yes. त्या ह्याच्यावरती विश्वास खूप आहे की जे होणार ते घडणार असतं, ते घडतंच आपल्या आयुष्यात, चांगलं असो वाईट असो काही असो. तर खूप छान वाटलं सर, तुमचे दोघांचे खूप धन्यवाद. चांगल्या प्रकारे तुम्ही इतकं छान शिकवलं आणि खूप छान थँक्यू थँक्यू. धन्यवाद मॅडम. अनिता, माझ्या आईचं पण नाव अनिताच आहे. सो थँक्यू सो मच. सो खरंच खूप आम्हाला आनंद वाटतो जेव्हा तुम्ही काही गोष्टी शेअर करता आणि तुमचे
तुम्ही काय एक्सपिरियन्स शेअर करता तेव्हा आम्हालाही खरंच खूप बरं वाटते. सो थँक्यू सो मच. नेक्स्ट काही तुम्हाला प्रश्न असतील तर प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. वेन विल कोर्स स्टार्ट? कोर्स 7 ऑक्टोबरला चालू होणार आहे. त्याची काळजी घ्यावी. पण सोमवारपासून तुमचे मेडिटेशन चालू होणार आहे. मेडिटेशन हे फार महत्त्वाचे आहेत बरं का, कारण तुम्हाला 7 दिवसाची प्रॅक्टिस करायची आहे सेकंड लेवलमध्ये जाण्याआधी. तर ती प्रॅक्टिस तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहे. प्राजक्ता मॅडम, आय हॅव पेड, थँक्यू सो मच. हर्षाली मॅडम, पेमेंट डन, थँक्यू सो मच. प्रीती मॅडम, पेमेंट डन, थँक्यू सो मच. प्रीती मॅडम, पेमेंट डन. वैभव सर, थँक्यू सो मच. जीपे ठीक आहे. संतोष सर, पेमेंट डन, थँक्यू सो मच. पेमेंटसाठी आणखी एक उद्याचा दिवस द्या. येस, तुम्हाला आहे ना उद्या दुपारी 12 पर्यंत मी वेळ देतोय. उद्या दुपारी 12 पर्यंत तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा, कारण परवापासून जे मेडिटेशन करायचे आहे तुम्हाला, म्हणून बाकी काही नाही. बाकीचं रिमेनिंग पेमेंट जे आहे ते तुम्ही 1 तारखेपर्यंत करा, मला काय अडचण नाही आहे. पण मेडिटेशनचा पार्ट झाले पाहिजे तुम्ही, सो दॅट यू विल गेट मोर क्लॅरिटी. आणि 7507253253 स्क्रीनशॉट नक्की पाठवा, नाहीतर समजणार नाही कोणी पेमेंट केलं कोणी नाही केलं. सो पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवा. कुठं? 7507253253. जवळपास 8 ते 10 लोकांचे पेमेंट आलेले आहे. आय हॅव डन इन 5 मिनिट्स. ओके ओके, थँक्यू सो मच. ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं आहे चॅटबॉक्समध्ये सांगू शकता. तोपर्यंत आपण चंदा मॅडमचा एक्सपिरियन्स ऐकू. येस चंदा मॅडम, काही प्रश्न असले तरी विचारा, काही एक्सपिरियन्स सांगायचं असलं तरी सांगा. वी आर हॅपी टू लिसन यू. तर येस. मला सेकंड लेवलला जॉईन करायचंय, पण मेडिटेशनचं काय होतं, तुमचं सकाळी 6 ते 7 आहे आणि मला सकाळी 7ची शाळा असते. तर मेडिटेशन मग मी केव्हा करू किंवा काय गुड कसं क्वेश्चन, गुड क्वेश्चन. सर्वांसाठी मी याचं उत्तर देईल. सेकंड आणि थर्ड लेवलला ऍडमिशन घेतल्यावर सकाळी 6 ते 7चं मेडिटेशन असते. पण जर का ते तुम्हाला शक्य नसेल तर त्याची काय टेक्निक आहे ते तुम्हाला आम्ही शिकवतो. फक्त 1 दिवस काढा, किंवा 1 दिवस काढणंही तुम्हाला शक्य नसलं तर आम्ही एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला आम्ही पाठवू. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची प्रॅक्टिस स्वतः करू शकता. दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. सकाळी करा, दुपारी करा, सायंकाळी करा, रात्री झोपण्याच्या आधी करा, कधीही करा, पण दिवसात एकदा तुम्ही केलं पाहिजे. गरजेचं नाही की तुम्ही सकाळच्या बॅचला आले पाहिजे. फक्त सेकंड आणि थर्ड लेवलची जी बॅच तुमची रात्री असेल 9 ते 10:30, त्या बॅचमध्ये तुम्ही हजर असले पाहिजे. ठीक आहे. ओके, का आपल्या सकाळचाच फक्त आमचा प्रॉब्लेम येतो, बाकी काही नाही. काही हरकत नाही. बरेच लोक आहेत मॅडम असे की ज्यांना सकाळी येणं जमत नाही. ते स्वतःची सेल्फ प्रॅक्टिस करतात आणि 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही करू शकता. घरी आल्यानंतरच जॉईन केलं, म्हणजे केलं, व्हिडिओ ऑन केला, हां बस हां मग हां. मी चालू केलं होतं. आणि आता खरं दीक्षा घेतली, खूप छान वाटलं. थोडंसं म्हणजे असं हिरवट कलरचे कलर्स, निळा आणि गोल्डन असे कलर समोर येत होते आणि काहीतरी आज्ञाचक्राचे तिथं थोडंसं फिरल्यासारखं मला जाणवलं. पण खूप छान वाटलं ऍक्च्युली, सुंदर. तर मी सेकंड लेवल जॉईन करते सर. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग Thank you so चंदाजी. much. अच्छा, ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी अनम्यूट करून व्हिडिओ ऑन करून प्रश्न विचारा. सो वी आर रेडी टू आन्सर यू. चॅटबॉक्समध्ये काही प्रश्नांचे, सर्व प्रश्नांची उत्तर देता येत नाही. प्लीज अनम्यूट करा आणि अनम्यूट करून व्हिडिओ चालू करून प्रश्न विचारा. कुठलाही प्रश्न असेल त्याचं उत्तर द्यायला तयार आम्ही. येस. नेक्स्ट. हां, ओप्पो सर, बोला सर. ओप्पो गाडीमध्ये बसलेला आहे ना, बोला. तुम्हाला सांगतो मी. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. येस. खूप छान वाटलं, खूप फ्रेश वाटलं एकदम. तर एक भीती मनामध्ये आहे गेल्या 8-10 वर्षापासून. माझ्या 1-2 मित्रांना अटॅक आला होता आणि ते एक्सपायर झाले होते. बरं. तर तेव्हापासून माझ्या मनामध्ये ती भीती बसलेली सर. ते मला बरं. सारखं असं फील होत असतं. तर ओके. आता मी स्वतःला हिलिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये काही फरक पडेल का सर? 100% पडेल. आणि तुम्हाला मी रिकमेंड करतो की ही भीती जी आहे ना, एक तर पहिली गोष्ट ती काढून टाका. तिकडे तुम्हाला काढणं जर का तुम्हाला जमत नसेल ना, तर तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवलचा कोर्स जॉईन करा आणि रोज सकाळी उठून मेडिटेशन करा आमच्यासोबत. ठीक आहे 100% करणार. ना. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ते न कळत काही अफर्मेशन्स पास ऑन करत आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, आणि हे फार चुकीची गोष्ट आहे. ठीक आहे, फारच चुकीची गोष्ट आहे. ओके. तर तुम्ही जेवढं लवकर ऍक्शन घ्याल तेवढं जास्त बरं आहे. मी असं नाही म्हणत की तुम्हाला इथं जर का तुम्हाला आमचं आवडलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर कुठंतरी 100% जॉईन नक्की व्हा. आवडलं. कुठंतरी जॉईन व्हा, कारण की तुम्ही चुकीच्या गोष्टी फॉरवर्ड करत आहात सबकॉन्शियसला. ठीक आहे, तो लवकरात लवकर तुम्ही डिसिजन घ्या. 100% आवडलं मला सर. येस. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर शेअरिंग, की तुम्ही शेअर केलं ते बरं केलं तुम्ही. म्हणजे आम्हाला पण एक हां. समजलं, कारण कसं असते बऱ्याच गोष्टी असतात, माणसाला वाटते बोलू की नाही बोलू, तर असं होते. तर बरं केलं की तुम्ही ते शेअर करून टाकलं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुमचं नाव काय मला माहित नाही, कारण तिथं नाव दिसत नाहीये. आवाज नाही येत तुमचा सर. अनम्यूट करा एकदा. शेख जमीर नाव आहे सर माझं. ओके, ठीक आहे. शेख साहेब, लवकरात लवकर हे करा बरं का. तुम्हाला जे बोललो सिरियसली सांगा तुम्ही. येस, थँक्यू. येस सर. येस. थँक्यू. नेक्स्ट, राणो. हु इज राणो? राणो, प्लीज अनम्यूट. येस, वैशाली मॅडम, तुम्हाला देतो मी चान्स. सर्वप्रथम, कारण का काही लोक लिव्ह करत चालले, म्हणून मी फक्त एक मेसेज देऊन देतो शॉर्ट, की सर्वांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही इथं आलात, तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल खरंच आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि एकच सांगू की तुम्ही तुमचं लाईफचं डिसिजन घ्या. तुम्ही ज्या कुठल्या गोष्टी शिकल्या त्याला फॉरवर्ड करा, पुढे पण फॉरवर्ड करा, स्वतः लाईफमध्ये अप्लाय करा. आणि काय वाईट आहे एखाद्या गोष्टीमध्ये हे बघितल्यापेक्षा त्याच्यामध्ये काय चांगलं आहे हे बघण्याची थोडी सवय लावा. काही वाईट गोष्टी येतात तर त्याला कट करा, कट असं म्हणा, आणि त्यात काय चांगलं आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. लाईफ ऑटोमॅटिकली तशीच चेंज होऊन जाईल. ठीक आहे. अजून कोणीतरी पेमेंट केलेलं आहे? सुवर्णाजी, थँक्यू सो मच, आय रिसिव्ड. ओके, येस, राणो मॅडम बोला. सर मला पण ना, मी खूपदा ट्राय करते की मी निगेटिव्ह बोलणार नाही, मी हे करणार नाही, पण ना सारखे निगेटिव्ह विचार येतात, सारखे की
म्हणजे आजकाल जसं सरांनी म्हटलं की अटॅक आला, हे आलं. मला पण सेम असेच प्रश्न पडतात, की आजचं जे जग आहे, आपण कितीही घरी व्यवस्थित खात असलो, काही असलं, तर कंटिन्यू असे विचार माझ्या मनात फिरत राहतात. तर मग हे होईल का सर कमी? म्हणजे हो, मी 100% होईल. मागच्या 20 वर्षापासून ट्राय करत आहे सर, की मला नाही म्हणजे निगेटिव्ह विचार करायचा, नाही निगेटिव्ह बोलायचं काही व्यक्तींसोबत, त्यांना माफ करायचं. हम्म. बट मी नाही करू शकत सर. म्हणजे मला मी कसं करणार? मला खूप कठीण जात आहे सर ते. आणि मी सर मागच्या 2-3 म्हणजे एका वर्षापासून ठेवलं होतं, की माझी एक इच्छा आहे की रेकी शिकायची. म्हणजे मी सर तुम्हाला दाखवू पण शकते माझ्या काही इच्छा होत्या मी ते लिहून ठेवल्या. बट मी ट्राय पण करत होती, पण पैशामुळे म्हणा, कशामुळे म्हणा ते नव्हतं जमत माझं. बट आता कसं त्या दिवशी तुमचा अचानक क्लास आला आणि मी माझं माझं पण थोडं ऑफिस असते. त्यामुळे मी पूर्ण तुमचा क्लास अटेंड नाही करू शकली. बट मला म्हणजे ते झालं सर. म्हणजे मला रेकी शिकायचं जे होतं ना, त्याच्यात एक एंट्री मला म्हणजे मिळाली असं. म्हणजे तुमची पहिली लेव्हल आहे. मी ते व्हिडिओज पण मला बघायचे आहे. पण कसं सर माझी मुलगी लहान आहे 4 वर्षाची. तर त्यामुळे कसं मला आता पण मेडिटेशन नाही करता आलं. कारण की तिचं मम्मी सुरू असते. म्हणजे मेन म्हणजे मला सर माझ्या पुढची जनरेशन जी आहे, मला ती चांगली करायची आहे. मला त्याच्यासाठी मला ते रेकी शिकायचं होतं. किंवा माझे हसबंड आहे, मला त्यांची पण काळजी राहते. त्यांच्यासाठी रेकी शिकायचं होतं. ओके. तर सर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला हे सांगेन की रेकी 6 दिवसाचा हा क्लास तुमच्या लाईफमध्ये आला म्हणजेच त्याची सुरुवात झाली. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जे वारंवार ज्या गोष्टी येतात, जसं सरांनी सांगितलं, आता तेच गोष्टी तुम्हाला भीती वाटत आहे. याची मल्टिपल कारणं असू शकतात, की आपण दिवसभरात काय बघतो, काय ऐकतो, कोणाला भेटतो, हे सगळं काय असू शकते. पण महत्त्वाचं हे आहे की आपण त्यातून लवकर बाहेर आलं पाहिजे. तर जे त्यांना सजेशन दिलं ते सजेशन मी तुम्हाला देईन, की जेवढं लवकर होईल मॉर्निंग मेडिटेशन आमचे तुम्ही जॉईन करा किंवा कुठेतरी जॉईन करा आणि त्या जर्नीमध्ये लवकर एंट्री करा. सो इट विल बी इझी फॉर यू. ठीक आहे. आणि हे जे आपण म्हणतो ना, हे जे अफर्मेशन्स आपण देतो ना, हे थोडं थांबवलं पाहिजे आपण, की मला असं होत नाही, मला तसं होत नाही. ते आलं की लगेच म्हणायचं कट 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 आणि काहीतरी पॉझिटिव्ह सेंटेन्सने त्याला चेंज करायचं. बघा, वी आर क्रिएटिंग अवर लाईफ, वी आर द क्रिएटर ऑफ अवर लाईफ. ठीक आहे. सो मेक शुअर यू आर क्रिएटिंग इन अ राईट वे. आणि जसं तुम्ही क्रिएट करता, तुमच्या घरात आता लहान बाळ आहे, सो तुमच्या ऑरामध्ये ते बाळ खेळत असते नेहमी. सो तोच ऑरा जो आहे तो पास ऑन होत असतो. समजलं? मग मुलं नेहमी नेहमी आजारी पडतात, मग नेहमी नेहमी काहीतरी होते, खूप रडतात, खूप चिडचिड करतात. हे सगळं काही आपला आणि आपल्या घराचा ऑरा आहे. सो मेक शुअर की तुम्ही त्याला लवकर काम चालू करा त्याच्यावर. असंच मी तुम्हाला सांगेन. कुठेही करा, पण लवकर काम चालू करा. म्हणजे तुम्ही सकाळी उठून ॲटलीस्ट मेडिटेशन करायला जरी सुरुवात केलं, जे फर्स्ट लेवलचं मेडिटेशन तुम्हाला देणार आहे आम्ही आज ग्रुपवर, ते जरी तुम्ही चालू केलं ना, तरी तुम्हाला खूप मोठा फरक दिसेल. पण करा, 100% करा. एवढंच म्हणणं आहे माझं तुम्हाला. ठीक आहे मॅडम? थँक्यू सो मच. नेक्स्ट, हु इज नेक्स्ट? थँक्यू सो मच सचिनजी. पेमेंट लिंक शेअर झालेली आहे तुम्हाला सचिनजी. आय होप तुम्ही पेमेंट केलं असेल. येस, वंदना मोरे आणि वैशाली मॅडम कुठे गेल्या? वैशाली वैशाली मॅडम. येस, वंदना मोरे मॅडम तुमचं घेऊ, नंतर वैशाली मॅडमचं घेऊ, नंतर मेघा नेरकर मॅडमची घेऊ आणि नंतर झेओमी या मॅडमला बोलू. येस, वंदना मॅडम पटकन बोला. 1-1 मिनिटामध्ये संपवा, म्हणजे आपल्याला खूप लोकांना ऐकता येईल पटापट. येस, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वांनी, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ अस और व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ यू, इट इज प्री डिसाइडेड. प्री डिसाइडेड. काल कोणतरी विचारलं होतं ना, की डेस्टिनी बदलू शकतो का? बदलू नाही शकत, पण त्याला स्मूद नक्कीच करू शकता. कोणी म्हणेल की सर मृत्यू थांबवू शकतो का? थांबवू नाही शकत तुम्ही मृत्यू. एखादा ऍक्सिडेंट होईल, तो थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. पण हां, त्याच्यामधून होणारी इजा कमी होऊ शकते, त्याच्यामधून होणारं नुकसान कमी होऊ शकते, त्याच्यामधून जो काही इम्पॅक्ट क्रिएट होणार होता तो कमी होऊ शकतो, किंवा एखादी गोष्ट झाली त्याला लढण्याची हिंमत मिळू शकते. जसं की आज आपण कोलामधून पडलो आहे, जसं की आज आपला कॉन्फिडन्स 0 आहे, मे बी उद्या या मार्गात आल्यावर तो कॉन्फिडन्स आपल्याकडे येईल. आपण एक वेगळ्याच दृष्टीने जगायला पाहू. मागच्या बॅचमध्ये एक मॅडम होत्या, त्यांचं मी उदाहरण नेहमी देतो आणि शी इज व्हेरी इन्स्पिरेशनल. त्यांचं नाव छाया भगत. त्यांची मुलगी एक्सपायर झाली ॲट द एज ऑफ 3 वर्षाची असताना. 6 महिन्यानंतर त्यांचा मुलगा त्यांचे हजबंड एक्सपायर झाले. अँड शी वॉज लाईक की आता मला जगायचं नाही, मी मरणार आहे. पण तिथे कोणीतरी त्यांना एक मार्ग दाखवला. हे बघा, कोण तुमचं आयुष्य बदलेल हे मला माहित नाही. मे बी हा 6 दिवसाचा क्लास, मे बी तुमच्या बाजूचा एक माणूस, कोणी काही माहित नाही मला, पण तुमचं लक्ष आहे का? तुम्ही अवेअर आहात का त्या गोष्टीसाठी? तुम्ही रिसीव्ह करण्यासाठी तयार आहात का? आता बघा, आपलं डिस्कशन चालू झालं, अर्धे लोक गायब झाले, तयार नाही आहेत ते रिसीव्ह करायसाठी. तुम्ही तयार आहात का? त्या मॅडमनी, त्यांना कोणीतरी सांगितलं की अगं सिंधुताई सपकाळला बघ तिने काय केलं. आणि त्या छाया भगत मॅडमनी आता पुणे येथे ढायरी येथे स्वतःचा आश्रम चालू केला. आज हजारो वृद्ध त्या मॅडमच्या माध्यमातून जीवन जगत आहेत. हजारो. बघा कशी चेंज झाली लाईफ, कुठून कुठे गेली. आपण फक्त याच्यासाठी रडत असतो की माझ्या लाईफ मधलं हे सुख गेलं. अरे पण ब्रह्मांडाने, परमात्म्याने त्याच्यापेक्षा मोठं सुख ठेवलेलं आहे तुझ्यासाठी. तू जेव्हा ते बघशील, म्हणून मी म्हटलं ना की ग्रँड मास्टरचा एक विषय आहे, क्रिएट अ बिगर प्रॉब्लेम, वाईड अँगल से देखो जिंदगी को, वाईड अँगल. तर तुम्हाला समजेल की अरे किती किती काय काय आहे यार. आपण तो बस, ते गाणं नाही खूप फेमस, हमने देखा ही नहीं क्योंकि हम तो खुद के इसमें पडे हैं ना. काय वंदना मॅडम? सो देर आर लॉट ऑफ लाईफ इन यू. तुमच्यामध्ये खूप मोठं आयुष्य आहे. तुमची वाट बघत आहे खूप लोक, ज्यांचं आयुष्य तुम्ही बदलणार आहात.
तर तुमच्याकडे रडण्यासाठी वेळ नसला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो फाइंड आउट पर्पज, की काय करायचं आहे, कुणासाठी करायचं आहे. सोडा त्या लोकांना जे गेले, त्यांना बघा जे येणार आहे. ठीक आहे. तृप्ती मॅडम, सॉरी वैशाली मॅडम, कुठे गेला वैशाली मॅडम? येस येस वैशाली मॅडम, प्लीज शेअर. अच्छा, नमस्कार. सगळ्यात पहिले तर तुम्हाला आणि आरती मॅडमना खूप खूप धन्यवाद. मला छान वाटलं. 6 दिवस खूप छान गेले माझे. मी पुढचे 2 कोर्सेससाठी पण मी ऍडमिशन घेतलेली आहे. पण म्हणजे आज पण जेव्हा अटेंडमेंट मॅडम देत होत्या तेव्हा मला छान व्हायब्रेशन्स जाणवत होते. असं वाटत होतं की कुठला तरी सोनेरी चंदेरी प्रकाश माझ्या डोक्यावरून पूर्ण माझ्या म्हणजे मला नाहू घालतोय तो, असं छान हे वाटत होतं. पण तरी सुद्धा मी अनेक वेळा सर प्रयत्न केला आहे मेडिटेशन करण्याचा वगैरे. मेडिटेशनमध्ये माझं मन नाही शांत होत. तो माझा एक मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देत होतात किंवा सूचना देत होतात की म्हणजे ज्यांनी तुमचं कोणी वाईट केलेलं आहे किंवा काही प्रॉब्लेम झालेला आहे त्याला तुम्ही माफ करा, तर ते उलट उलट हे होत जातं की म्हणजे आणखीन राग येतो. होते बरोबर आहे. हे होतात स्टार्टिंग फेज मध्ये. ते सगळं आहे. आणि आता कसं म्हणजे 6 दिवस तुम्ही होतात, मॅडम होत्यात आणि पुढे पुढे पण महिनाभर आपला हे राहणार आहे त्या 2 कोर्सेसच्या माध्यमातून. पण त्याच्यानंतर आहे ना मला म्हणजे असं सेल्फ मोटिवेटेड फील नाही होत लाईक की आय शुड डू थिंग्स ऑन माय ओन. रेकीचे मी आधी पण 2 कोर्सेस केलेले आहेत. ते मध्ये मध्ये तुटण्याचं कारण तेच आहे की मला ते कंटिन्यू करण्यासाठी हे मिळत नाही. आता तुम्ही आहात, मी इथे येऊन बसते, हे करते वगैरे सगळं छान आहे. तुम्हाला क्विक सॉल्युशन देऊ का याचं एकदम द्या ना. एकाच वाक्यात? हा. तुम्ही इतरांना हेल्प करायला चालू करा. सेल्फ मोटिवेशन ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल तुमचं. बरं, ठीक आहे, करायचंय मला ते. पण मला असं वाटतं की बऱ्याच वेळा माझ्या मनात येतं, पण मला असं वाटतं की मीच पूर्ण अजून सुधारलेली नाही, तर मी दुसऱ्याला काय सुधारणार. नाही, हे झाल्यावर 2 सेकंड आणि 3rd लेवल तुमची झाली ना, हा हा यू स्टार्ट तुम्हाला काय टेक्निक शिकवू आम्ही त्याच्यामध्ये काय करायचं. सो हा, ते जर हा. तुम्ही रोज केलं, ऑटोमॅटिक सेल्फ मोटिवेशन येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. मला ते म्हणजे तुमच्यासारखं काम मला पण करायचं आहे समाजासाठी, काही Yes. गरजू लोकांसाठी वगैरे. मला खूप इच्छा आहे ते करण्याची आणि मग त्याच्यामध्येच कदाचित पर्पज असेल माझा. आय डेफिनेटली वॉन्ट टू डू दॅट. बिगर पर्पज. येस, हा. फाइंड आउट द बाकी बिगर. असे काही विशेष प्रॉब्लेम्स नाहीयेत. बाय द ग्रेस ऑफ गॉड एव्हरीथिंग इज ओके. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर शेअरिंग. येस, शेवटचे 1-2-3 लोक घेऊ आपण. आणि तत्पूर्वी मला एकदा स्क्रीन दाखवून देतो. बरेच लोकांचा मेसेज आलेला आहे. सो हा QR कोड आहे. ज्यांना कोणाला पेमेंट करायचं असेल, हा QR कोड आहे. याचा स्क्रीनशॉट ठेवा तुमच्याकडे. आरती बोलतील तुमच्याशी आता. येस, तृप्ती मॅडम प्लीज. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. मॅडम मला असं विचारायचं होतं, म्हणजे मी आधी पण रेकी एकदा शिकले, पण बरेच दिवस गॅप झालेला. पण असं म्हणजे मला असं घरातल्या काही लोकांच्या वागणुकीमुळे ना माझं असं मी डिप्रेशनमध्ये गेले होते. म्हणजे काही नवीन करायचं म्हटलं का मला असं थोडं पॉझिटिव्ह वाटतं आणि नंतर मग माझी पूर्ण हवा फुस होऊन जाते. म्हणजे त्याच्यात काही करायची इच्छाच राहते. आणि 3 वर्षाची मुलगी आहे माझी. मग ते काय होतं, चिडचिड होते खूप. म्हणजे सगळे राग तिच्यावर निघतो. आणि मेडिटेशन जेव्हा करते तेव्हा तेच विचार येतात त्या लोकांचे, की मी एकदा मनात जे साचले ते बोलून मोकळं व्हावं. पण असं वाटतं बोललं तर परत आपल्याच घरात भांडणं, स्वतःहून कशाला करायचे. पण ते मनात साचून साचून आहे ना मलाच स्वतःला त्रास होतो. कधी रात्री झोपेत जरी एखादा विचार आला त्या व्यक्तीबद्दल तर रात्रभर झोप लागत नाही. मग असं वाटतं एकदा बोलून सगळं मोकळं होऊन जावं, तेव्हा कुठे शांत वाटेल. मेडिटेशन करते तर तरी तेच विचार चालू राहतात. मग डोकं असं जड होऊन जातं. म्हणजे काही समजत नाही. मग मेडिटेशन करण्याची पण असं वाटतं, की बसलं तरी तेच विचार येतात. त्यासाठी काही सोल्युशन. तर हे आपण मेडिटेशन केल्यावर म्हणजे रेग्युलरमध्ये राहिल्यानंतर थोडंफार कमी होऊ शकतं का हे प्रमाण? जे फ्रस्ट्रेशन येतं, चिडचिड होते खूप. काही करण्याचा उत्साह राहत नाही. म्हणजे सकाळी उठल्यानंतर पण असं थकवा जाणवतो. थोडंसं काही काम केलं का लगेच आळस येतो. असं काही करायची इच्छाच राहत नाही. सगळ्यात महत्त्वाचं सांगेन, की ती सगळ्यांसाठी सांगते, की डिप्रेशन हा जो शब्द आहे ना, तो शक्यतो टाळा वापरणं. कारण हा सगळ्यात नकारात्मक शब्द आहे. म्हणजे एक सजेशन आहे. सरांनी पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या, की वर्ड रिप्लेस करत चला आपलं. दुसरी गोष्ट, की तुम्हाला वातावरण बदलायला लागेल. म्हणजे मनातलं जे वातावरण आहे ते बदलायला लागेल. तुम्ही आता ज्या वातावरणात राहता, घरात म्हणा, विचारात म्हणा, ते विचार बदलण्यासाठी तुम्हाला असं एक वातावरण रिप्लेस करायला लागेल, की जिथे तुम्हाला वेगळे विचार, वेगळे जसं आम्ही म्हणतो, की तुमची इच्छा असेल, तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही 2nd, 3rd डिग्रीमध्ये या. तिथे तुमच्या विचारांमध्ये खूप सुधारणा होईल. सो तो एक सोल्युशन आहे, की तुम्ही तुमचं वातावरण बदला. तिसरी गोष्ट, एकाच गोष्टीचा सातत्याने विचार करून पण आपण त्याचा कीस काढतो. म्हणून त्याच गोष्टींमध्ये फिरत राहतो. सो वातावरण बदलण्याची गरज आहे. नक्कीच तुमची इच्छा असेल तर या खरंच 2nd, 3rd डिग्रीला. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आयुष्यामध्ये आणि तुम्ही केलंच पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणताय मुलांवरती राग काढणं, ते रिप्लेस करू शकाल इझिली. असे खूप उदाहरण आहेत. आमची स्वतःची उदाहरणं आहेत तर. सो नक्की या. तुम्हाला जसं जमेल तसं या वातावरणात राहायला तरी सुरुवात करा. मेडिटेशननी खरंच खूप फरक पडतो. पण ते आपलं सातत्य ऑथेंटिसिटीने केलं पाहिजे. तर नक्कीच फरक पडणार आहे. ओके. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. या थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर शेअरिंग. मी एक फॉर्म दिलेला आहे चॅटबॉक्समध्ये. सर्वांनी तो फॉर्म भरायचा आहे. ज्यांना लेव्हल 2 आणि लेव्हल 3 साठी इंटरेस्टेड आहेत त्यांनी. आणि बाकी लोकांनी भरला तरी चालते. ते तुमचा आजचा अटेंडन्स लागून जाईल, की तुम्ही आज इथे अटेंडन्स तुमचं होतं. सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला जे तुमची त्या फॉर्ममध्ये ज्यांचे नंबर असतील 6 दिवसामध्ये त्या लोकांना सर्टिफिकेट पर्सनली व्हॉट्सअपवर येईल. फक्त त्याच्यामध्ये तुमचं नाव नसणार आहे. तुम्हाला नाव तुमच्या हाताने लिहायचं आहे. ठीक आहे. सो ते सर्टिफिकेट जे असणार आहे ते असणार आहे अटेंडन्सचं सर्टिफिकेट, की तुम्ही 6 दिवस हा कोर्समध्ये पार्टिसिपेट केलं आणि हा कोर्स तुम्ही अटेंड केला. ठीक आहे. कंप्लीटचं नाही आहे ते. ते लक्षात घ्या थोडंसं. हा फरक असतो कारण आम्ही खूप सारे लोक असतात त्यामुळे. संतोष सर
यांना मी बोलण्याची संधी देतो. आणि जिओमी मॅडम तुम्हाला देतो 2 मिनिटं थांबा फक्त. ठीक आहे तुमचं नाव. येस संतोष सर, एक मिनिटात संपवा पटापट. चला. येस सर नमस्कार. नमस्कार. मॅडम तुम्हाला माझा नमस्कार. अतिशय सेशन सुंदर झाला. 6 दिवसापैकी मी 5 दिवस अटेंड केलं. 3 दिवस तुमच्या बरोबर आणि 2 दिवस मी पाठीमागून अटेंड केलं. एक फक्त माझा 5वा दिवस मिस झाला. तर मी तो आहे माझ्याकडे ते तुमची ती Recording. लिंक, पण मला वेळ मिळाला नसल्यामुळं मी रेकॉर्डिंग ती आहे लिंक, तर ते मी करतो. दुसरी गोष्ट मी सेकंड अँड थर्ड लेवलसाठी केलेलं आहे आणि Good. लवकरच तुमच्याबरोबर मला तो पण जीवनाचा येस लवकरच भेटू प्रवास आपण. आपल्याला सोबत घ्यायचा आहे. हा. बोला बोला तुमचं होऊ द्या मग मी सांगतो. बोलूया. मी तुम्हाला सेशन झाल्यावर फोन पण करणार होतो, पण तुम्ही मला अनम्यूट करून संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर माझा प्रॉब्लेम असा आहे की मी फार मोठं आध्यात्मिक कार्य करायचं ह्या अनुषंगाने फार मोठी रक्कम गुंतवणूक केलेली, पण ती रक्कमच माझी सगळी अडकली. तर असं का व्हावं ह्याचं मला अजून म्हणजे माझं इंटेन्शन तर चांगलं होतं, पण माझी सगळी रक्कम का अडकली ह्याचा मला कधीच प्रश्न म्हणजे सुटलेला नाही तो. त्याच्यासाठी पण मी म्हटलं बघूया रेकी करून पण काय होतंय. आणि ह्या 2 वर्षात मला असे रिपीटेडली अनुभव आलेत की जिथं जिथं मला पैशाच्या संदर्भात मी बऱ्याच म्हणजे माझं अतिशय प्रामाणिक काम आहे, माझं नाव आहे, माझ्या म्हणजे मी कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आहे, माझी प्रॅक्टिस चांगली आहे, 24 वर्षाची प्रॅक्टिस आहे, माझ्या साईट पण भरपूर येतात, त्यातनं मला थोडं फार मोठं कर्ज पण झालं, ते सुद्धा माझ्याकडनं परमेश्वरानं फेडून घेतलं. विशेष म्हणजे कालच माझं सगळं कर्ज फिटलेलं आहे. ओके. मग ह्या सगळ्या ह्याच्यात मला एक प्रश्न पडतो की आपली इंटेन्शन प्रॉपर असून सुद्धा परमेश्वर अशा घटना मग तो बिगर प्रॉब्लेम वगैरे हा एक पार्ट आहे का, ते पण येस मला म्हणजे वाटतं तुमच्याकडनंच तो शब्द आला काल की बिगर प्रॉब्लेम. मग याबद्दल मला थोडंफार तुमच्याकडनं ऐकायचं आहे. शुअर शुअर. तर आता तर म्हणजे आता बोलता येणार नाही आपल्याला जास्त, पण नक्कीच आपण जेव्हा आता पुढच्या लेवलमध्ये आपण त्यावर एक डीप चर्चा करू, त्यावर एक वेगळे सेशन्स पण असतात. लॉ ऑफ कर्मा म्हणून एक सेशन आहे युट्यूबला माझं, तुम्हाला वेळ मिळाला तर ते नक्की बघा. 1 तासाचं ते सेशन आहे लॉ ऑफ कर्मा. तुम्ही लॉ ऑफ कर्मा सागर गारवे असं जरी सर्च केलं तुम्हाला मिळून जाईल. ते सेशन तुम्ही नक्की बघा आणि काही गोष्टी आपण पर्सनली डिस्कस करू. ठीक आहे. आणि आपण म्हणजे तिथे तुम्हाला अजून स्पष्टता मला काही सांगता येईल. हा तेच मला बरेच म्हणजे ते म्हणजे मी ते त्याच्यात अडकलेलो नाही, माझं रोजचं कार्य चालू आहे, पण एक जीवनात जे म्हणतो ना की काही प्रश्नाची उकल होत नाही, आपण ती पार्किंग मध्ये ठेवून चाललोय पुढे, पण ती पार्किंग मध्ये आहेच अजून. येस येस असतात. येस त्या प्रश्नाची उकल मिळाल्यानंतर आपल्याला काय होतं जगताना म्हणजे थोडंफार हायचं पण वाटतं आणि प्रत्येक म्हणजे मुळात माणूस आलेलाच आहे पृथ्वीवर की प्रत्येक प्रश्नाची उकल करायला, असं पण मला वाटतं की हे प्रश्न पडले काय आणि त्याची उकल का झाली नाही अजून. होईल. येस ऍटलीस्ट आपण ते जवळ तरी जाऊ. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर शेअरिंग संतोषजी. आयुष्याचा प्रश्न सोडवणे हे सुद्धा एक आयुष्य आहे, समजलं ना. असं नेहमी सांगत असतो मी की आयुष्याचा प्रश्न सोडवणे हेच आपलं आयुष्य आहे. येस थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. येस तुमच्या दोघांना पण थँक्यू. हिलिंगच्या वेळेस मला खूप व्हायब्रेट जाणवत होतं शरीरावरती, आणि वंदना मॅडमचा जो प्रॉब्लेम आहे तोच माझा प्रॉब्लेम आहे. मला तेच विचारायचं होतं. फक्त त्यांनी खूप थोडा काळ मिस्टरांबरोबर घालवला, पण मी 25 वर्ष घालवलेत आणि 16-17 वर्षापासून ह्या गोष्टीची झुंजते. मला पण माफ करता नाही येते त्यांच्या. मला 2 मुलं आहेत, त्यांचा प्रॉब्लेम. आणि नंतर तृप्ती मॅडमने जो सांगितला की मी खूप म्हणजे बिझनेस केले पण मी त्यात सक्सेस नाही झाले घरच्यांमुळेच. तर मला आता सगळ्यांना माफ करायचंय आणि सगळ्यांना सोडायचं, तर सोडता येत नाहीये आणि मला मिस्टरांना माफ नाही करता येत, कारण त्यांनी बऱ्याच जबाबदारी माझ्याकडनं पार पाडून घेतले. नाही, हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. याच्यावर आपण बोलू. मी आता हा जो सेशन आहे ना याच्यामध्ये नाही बोलू शकत जास्त. नंबर मिळेल त्याचा. हो माझा 7507 जो नंबर आहे ना त्याच्यावर तुम्ही मेसेज करा, ते तुम्हाला देतील. ठीक आहे. तुमच्याशी बोलता येईल. आणि पुढची जे रेकीचे लेवल आहे ते मला करायचे आहे, पण आता जर मी कमी अमाऊंट भरली तर चालेल का? येस यू कॅन पे 1000. पण प्रॉब्लेम आहे. शुअर नो प्रॉब्लेम. तुम्ही जे तुम्हाला जमते ते अमाऊंट भरा, बाकीचे अमाऊंट तुम्ही 1 तारखेपर्यंत भरा. पण मेडिटेशनचे सेशन जे आहेत उद्यापासून परवापासून चालू होणार आहे ते तुम्ही अटेंड नक्की करा. ठीक आहे. एक गोष्ट कॉमनली मी इथे सांगतो, कारण की 2 गोष्टी झाल्या ह्या म्हणून, नाही तर मी बोललो नसतो, पण मी कॉमनली एक गोष्ट सांगतो सर्वांसाठी. कदाचित तुमच्या आसपास पण असे काही लोक असतील की ज्यांना असे सिमिलर टाईपचे काही अडचणी आहेत, त्यांच्या लाईफमध्ये काही चॅलेंजेस आहेत, म्हणून तुम्हाला सांगतो मी हे. जेव्हा मी पहिला प्रोग्राम घेतला होता महिलांसाठी, स्पेशली फॉर महिला, पहिला प्रोग्राम घेतला होता अकोल्यामध्ये, त्याचं नाव होतं विमेन एम्पॉवरमेंट. तिथे एक लेडीज आली होती, त्या मॅडमचं नाव होतं विद्या राणे. त्यांनी परमिशन दिलेली आहे मला नाव शेअर करायची, म्हणून मी करतोय. ठीक आहे. नाही तर मी जनरली नाव नाही सांगत. तुम्ही त्यांना सर्च करून घ्या फेसबुकवर, विद्या राणे नाव आहे त्यांचं. सेम प्रॉब्लेम हॅपन विथ हर. ओके. अँड शी वॉज स्ट्रगलिंग. शी हॅज 2 किड्स. त्यांना पण 2 मुलं होते आणि त्यांनी पण असं 10-15 वर्षाचा वेळ लोटला होता त्यांच्या आयुष्यामध्ये. त्या न कळत त्या प्रोग्राममध्ये आल्या, म्हणजे त्यांचं आणि त्या प्रोग्रामचं काही घेणं देणं नव्हतं दूरपर्यंत. आणि त्यांना असं वाटलं की हे काय माणूस काय शिकवणार बायांना विमेन एम्पॉवरमेंट, असं करून ते आल्या होत्या की चलो पाहू आपण. आणि शी सेड, खूप मोठी स्टोरी पण मी शॉर्ट करून सांगत आहे की शी सेड आफ्टर द प्रोग्राम की सर ये एक प्रोग्राम ने मेरी जिंदगी बदल दी. आता त्या एका वरिष्ठ अधिकारी आहेत गव्हर्नमेंट
च्या कुठल्या तरी शाखेमध्ये मेडिकलच्या याच्यामध्येच आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत. आणि एवढंच नाही तर त्यांची दोन्हीही मुलं, त्यांचं घरदार आणि सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः सेटअप केल्या आणि समाजामध्ये एक त्यांना मोठं स्थान सुद्धा प्राप्त झालेलं आहे, खूप मोठं स्थान. म्हणून मी नेहमी नेहमी एकच गोष्ट रिपीट करत असतो की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठा पर्पज ठेवलेला आहे त्यांनी. तो जेव्हा तुम्हाला मिळेल ना, लक्षात ठेवा माझी गोष्ट, हे शब्द विसरू नका मी काय बोलतोय. तो जेव्हा तुम्हाला मिळेल ना, तुम्ही स्वतःहून हे म्हणाल की सर काय फालतू गोष्टी अडकली होती हो मी, मला तर माहितच नव्हतं की हे एवढं मोठं काम होणार आहे माझ्या हातून. त्या छाया मॅडमने त्या दिवशी तेच म्हटलं सेशनमध्ये की मला वाटलंच नव्हतं की मी एवढं मोठं काम करेल. आज हजारो कॅन यू इमॅजिन. कहा फसे है यार. पण ते 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 सुरुवात, त्या जर्नीची सुरुवात, त्या प्रवासाची सुरुवात हे तुम्हालाच करावं लागेल. एक स्टेप घ्यावं लागेल तुम्हाला. आणि कदाचित मला असं वाटतं की ते एक स्टेप हा 6 दिवसाचा क्लास असेल कदाचित. आय डोंट नो पण कदाचित असू शकते. सो अगेन अँड अगेन त्या गोष्टी रिपीट नका करू की व्हॉट हॅपन, व्हॉट नेक्स्ट असं म्हणा, व्हॉट नेक्स्ट. ओके आय होप की बऱ्यापैकी क्वेश्चन आन्सर झालेले आहेत. अजून काही तुमचे प्रश्न उत्तर असतील तर 7507253253 ला पाठवा. तो नंबर आहे. जिथं ते जे प्रश्न आम्हाला लॉजिकल वाटतील, जे प्रश्न आम्हाला असं वाटेल की त्याचे उत्तर द्यायला पाहिजे, तर ते नक्कीच आम्ही देऊ. सचिनजी म्हणतात की आनंदाची गोष्ट काहीतरी सांगणार होते, गुड न्यूज. येस, तर मी गुड न्यूज सांगतो तुम्हाला. एक गुड न्यूज हे आहे की आत्ताच्या बॅचमध्ये जे लोक येतील, जे काही लोक येणार आहेत, तर पुढच्या महिन्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 3rd वीक किंवा नोव्हेंबरच्या 1st वीकमध्ये आपलं एक गेट टुगेदर होणार आहे पुण्यामध्ये. सो जे लोक त्या बॅचमध्ये असतील त्या लोकांना त्या गेट टुगेदरमध्ये येण्याची संधी मिळणार आहे. सो तुम्ही पर्सनली आम्हाला भेटू शकता. पर्सनली आपण एक दिवस पूर्ण एकमेकांसोबत स्पेंड करणार आहोत. तिथे तुमचं सर्टिफिकेशन सेरेमनी होईल, बाकीच्या गोष्टी होतील. सो मेक शुअर की तुम्ही या गोष्टीचा पार्ट बनत आहात. आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की नेक्स्ट मंथपासून ह्या 2nd आणि 3rd लेवलची जी फीज आहे ती पण आम्ही वाढवत आहोत काही कारणास्तव. तर त्यामुळे तुम्ही याच संधीचा लवकरात लवकर लाभ घ्यावा असं मला वाटते. म्हणजे तुमचं कमी याच्यामध्ये त्या गोष्टी होतील आणि तुम्हाला आम्हाला भेटण्याची संधी सुद्धा मिळेल. ठीक आहे. सो पुन्हा ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला ग्रुपवर येतीलच. तुम्ही ग्रुपमध्ये ॲड नसाल तर काहीही अडचण. हे बघा, तुम्ही ग्रुपमध्ये नाही आहे, तुम्हाला नोट्स मिळाल्या नाही, तुम्हाला पेमेंट करायचं आहे, तुम्हाला इन्स्टॉलमेंटच्या बद्दल बोलायचं आहे, 7507253253 ह्या एकच नंबरवर मेसेज करा. कम्युनिकेशन एका ठिकाणी ठेवा. ठीक आहे. तुम्हाला या नंबर व्यतिरिक्त कुठल्याही नंबरवरून मेसेज किंवा कॉल आला तर तो आमचा नंबर नाही, त्याची जबाबदारी आम्ही घेत नाही. ठीक आहे. एकच हा नंबर आहे जो आमचा नंबर आहे, जो कस्टमर केअर नंबर आहे. तुम्हाला जे काही पेमेंट करायचं आहे, जे काही स्क्रीनशॉट पाठवायचं आहे ते फक्त आणि फक्त त्याच नंबरला पाठवायचं आहे. 7507253253. पुन्हा एकदा हे सांगतो, सर्वांचे अगदी मनापासून आभार की तुम्ही 6 दिवस इकडे होते. 6 दिवस तुम्ही या एनर्जी सोबत राहिले, आमच्यासोबत राहिले, त्याबद्दल खूप आभार. आणि ब्रह्मांडाने, देवाने, परमेश्वराने आम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी ॲडिशन करण्याची जी संधी दिली आहे त्यासाठी त्या ब्रह्मांडाचे आभार, त्या परमेश्वराचे आभार. ह्या सिस्टम म्हणजे जसं की हे लॅपटॉप आहे, माईक आहे, इंटरनेट आहे, ह्या सर्व गोष्टींनी सुद्धा आपल्याला 6 दिवस साथ दिला, कुठंच काही अडचण आली नाही. त्यासाठी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ, अमूल्य वेळ आयुष्याचा आम्हाला दिला, त्याबद्दल खूप धन्यवाद. अशी आशा करतो की या 6 दिवसामध्ये काहीतरी तुमच्या जीवनामध्ये 1% का होईना पण आम्ही काहीतरी ॲडिशन केला असेल किंवा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तसं जर का कुठेही तुम्हाला वाटलं असेल तर फक्त एक ब्लेसिंग्स म्हणून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आणि ही गोष्ट अजून कशी वाढवता येईल यासाठी तुमचे आशीर्वाद नक्कीच आमच्या पाठीशी असली पाहिजे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू. तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करू शकता. ग्रुप ओपन राहील पुढचे 15 ते 20 मिनिटं. थँक्यू सो मच.